काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविते। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्सा धेनू एका चित्ती, तैसे मजैती सांभाळीत। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा। विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा
कल्याणेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनव रघुबर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आता विठ्ठल 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावी उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा. प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग. महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराया. तुकोबारायांचा चारचरणाचा सर्वांच्या परिचयाचा लक्षातील अशा अर्थाचा अभंग. जनमानसाला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, मनुष्य प्राणी मात्राच्या जीवनामध्ये परोपकार हे खूप मोठा भाग, खूप मोठं अंग आहे मानवी जीवनाचं. आणि त्यानंच आपण माणूस आहोत ही गोष्ट सिद्ध होते. या महत्त्वाच्या गोष्टीचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा. आज इथे कीर्तनाचं जे निमित्त आहे, श्री वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था देगलूर आणि या संस्थेचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्तानं आज या संस्थेनं हरिकीर्तनाचं नियोजन केलं. या कार्यक्रमाचे आयोजक हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंग अलंकार या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक हरिभक्तपरायण श्रीमान संदीप महाराज पांचाळ किनीकर महाराजांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. संदीप महाराजांनी नियोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी कीर्तन सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्याचं काम संदीप महाराजांचे छोटे भाऊ सुनील महाराज पांचाळ यांनी मला फोनवरती संपर्क केला. याही अगोदर बऱ्याच वेळा कीर्तनाच्या माध्यमातून, या भावंडांच्या माध्यमातून लातूर उदगीर या परिसरामध्ये येण्याचा योग प्राप्त झालेला आहे बऱ्याच वेळा. आणि आज त्यांच्या संस्थेवरती, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्तानं आज कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला. आणि या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी किती चांगली व्यवस्था, किती चांगलं नियोजन, किती चांगल्या पद्धतीने एक दिवसाचा कार्यक्रमही किती थाटात करता येतो, याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे या संस्थेनं कीर्तनाचं ठेवलेलं हे नियोजन. या दोन्ही भावंडांचं, त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्या मंडळीचं कौतुक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा येथील सर्व गायक, वादक, कीर्तनकार, कथाकार, भजनी मंडळी, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, उद्योग सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी, सेवा करणारी सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मृदंगाच्या साथीसाठी स्वतः सुनील महाराज पांचाळ आहेत. कीर्तनाच्या साथीसाठी सर्व गायक गुणीजन मंडळी आहे. प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि या संस्थेमध्ये अभ्यास करणारे सगळे छोटे छोटे बाळगोपाळ, या बाळगोपाळांसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण. आणि इकडे टाळ घेऊन उभ्या असलेल्या सर्व आमच्या महिला भगिनी, खूप चांगल्या पद्धतीने आपण, अगदी एक रंगाचा पोशाख आहे, खूप उत्साह, खूप आनंद वाटतो आहे मला. आणि आमच्या सगळ्या भगिनींसाठी सुद्धा एकदा टाळी झाली पाहिजे. गजर हरिनामाचा हे यूट्यूब चॅनल या कार्यक्रमाला, बरोबर ना, हरिनामाचा गजर हे यूट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आहे. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टम आहे. इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, या प्रभागातील राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी, अगदी या कार्यक्रमाला निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन देखील इथे कार्यतत्पर आहे. आणि प्रशासनाचे देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की आपण कीर्तन पूर्ण वेळ या कार्यक्रमामध्ये आपण आहात. या बाबतीमध्ये संस्थेच्या वतीनं आणि या कार्यक्रमाची जी सगळी मंडळी आहे नियोजन करणाऱ्या, या सगळ्यांच्या वतीनं मी स्वतः आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या थोरा मोठा सगळ्या मंडळींचा सन्मान सत्कार अगोदरच्या सत्रात होऊन गेलेला आहे. या संस्थेसाठी
खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करणारी काही मंडळी आहे, त्याच्यामध्ये खूप सारी मंडळी आहे, पण जे स्वतःचा वेळ आणि रोज देत आहेत अशी मंडळी सौ संजीवनी ताई सूर्यवंशी आणि हरिबा सूर्यवंशी, सौ किरण तोष्णीवाल आणि दिनेश भाऊ तोष्णीवाल, या सगळ्यांसाठी एकदा आपण टाळी वाजवू. तोष्णीवाल परिवार मला कळालं की रोज लेकरांची ट्यूशन घेण्यासाठी येत आहेत, शिकवण्यासाठी येत आहेत. रोज वेळ देणं, आपल्या प्रपंचातला दुसऱ्यासाठी वेळ देणं ही साधी गोष्ट नाही आहे. आणि संदीप महाराज पांचाळ आणि सुनील महाराज पांचाळ या दोन भावंडांच्या बद्दल किती बोलावं, काय बोलावं. खरं तर देगलूर ही फार मोठी पुण्यभूमी आहे. या भूमीला संप्रदायाचा खूप मोठा वारसा आणि या भूमीमध्ये, या भूमीचं संप्रदायात खूप मोठं महत्त्वाचं स्थान आहे. खरं तर मोठे महाराज आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांच्याकडे म्हणजे त्यांचं नावसुद्धा आपल्या छोट्या वाणीनं घेणं आपल्याला जड जातं. देगलूरकर महाराज एवढंच आपण बोलू, मोठे महाराज आणि छोटे महाराज. या भूमीला ज्यांचा खूप मोठा असा घराण्याचा संप्रदायाचा प्रसाद प्राप्त झालेला आहे, या भूमीला खूप मोठं ते देगलूर घराण्याचं वरदान प्राप्त झालेलं आहे. आणि संप्रदायात ज्यांचं खूप मोठं उंचीचं स्थान आहे, अशा या देगलूर भूमीमध्ये मला कीर्तनाचा योग प्राप्त झाला. खरं तर दोन्ही पांचाळ बांधवाचे मी धन्यवाद व्यक्त करते की याही अगोदर मला देगलूरमधून खूप वेळा फोन आले, पण माझी तारीख देगलूरमध्ये कधीच कीर्तनासाठी बसलीच नाही, नियोजनच नाही. फोन यायचे पण कुठेतरी मी कीर्तन घेतलेलं, कथा घेतलेलं, तारीख रिकामी नाही. कधी कधी अंतर जुळत नव्हतं, खूप दूर असेल तर इकडे पोहोचणं होत नाही, अशी स्थिती असायची. पण सुनील महाराज आणि संदीप महाराज या दोघांनी जो प्रयत्न केला, म्हणजे त्यांची इच्छा होती की दिदींचंच कीर्तन झालं पाहिजे. मग मागच्या महिन्यात घ्यायचं का त्याच्या पुढच्या महिन्यात घ्यायचं का कधी घ्यायचं, असं अगदी एक सगळे शब्दांची रस्सीखेच चाललेली होती, पण कीर्तन ठेवायचं. तर मी या दोन्ही भावंडांचे धन्यवाद व्यक्त करते की तुमच्यामुळे मला पहिल्यांदा देगलूरमध्ये कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. देगलूरची भूमी साधारण नाही आहे, ही फार पुण्यपावन भूमी आहे. ज्ञानाचा, अध्यात्माचा खूप मोठा वसा, खूप मोठं दान देणारी ही भूमी आहे. आणि इथले श्रोतेसुद्धा साधारण नाही आहेत. आपण सगळे श्रोते सज्जन मायबाप, आपल्या सगळ्यांचे कान तयार आहेत. आपण मोठ्या मोठ्या महात्म्यांना, महापुरुषांना ऐकलेलं आहे. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती खूप मोठा वरदहस्त आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा मी वंदन करते, सगळ्यांना सादर प्रणाम करते. आणि या अभंगात आपल्याला प्रवेश करायचा, चिंतन करायचं, खूप काही बोलायचं मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत. फक्त लक्ष देऊन ऐका. संदीप महाराजांचा वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था उभं करणं याच्या पाठीमागे सुंदर उद्देश आहे. खरं तर संदीप महाराजांची मुलांची वारकरी शिक्षण संस्था अगोदर उदगीरला होती. उदगीरला 100 पेक्षा अधिक मुलं, ज्यांना आई नाही, वडील नाही, जे परिस्थितीनं परेशान झालेले आहेत, ज्यांची रुपयासुद्धा फीस भरण्याची कुणाचीच त्यांच्या परिवाराची ताकद नाही, अशा 100 लेकरांना सांभाळण्याचं काम या दोन भावंडांनी केलेलं आहे. आणि आपण खूप सहज टाळी वाजवतोय, मी सुद्धा खूप सहज बोलते, पण ते काम तेवढं सहज नाही आहे. एखाद्या पाहुण्याला वारंवार एक कपभर चहा पाजण्याची रोज वेळ येत असेल ना, आठवडा उलटल्यानंतर दुसऱ्या आठवड्याला आपल्या तोंडून नाव येईल, असं आपल्या तोंडाला शब्द येतील, काय उठसूट यांना चहा बनवायचा. चहाचं सोडा, चौकात गेल्यानंतर एखादा आपला मित्र रोजच तंबाखूचा विडा मागत असेल, आठवड्यात माणसं वैतागून जातात. त्या माणसानं हात पुढे केला की आपण म्हणायला लागतो, तंबाखू संपली माझी, आज पुढीच नाही माझ्याकडे. तंबाखूचा विडा देताना माणसं 1000 वेळा विचार करतायत. 100 लेकरांना 16 वर्ष सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. 16 ते 17 वर्ष निष्पाप, निरागस, लहान, रंजल्या गांजल्या, दीन दलित, अगदी म्हणजे जे परिस्थितीनं गरीब झालेले आहेत, अशा लेकरांना सांभाळण्याचं काम या भावंडांनी केलंय. कुणी म्हणाल काही शासकीय फंड असेल, कुणाची काही विशेष मदत असेल, नाही. या दोघांनी कीर्तनाला जावं, सप्ताहाला जावं, कार्यक्रम पार पाडावेत. त्यातून लोकांनी काय मानधन दिलेलं आहे ना, त्या मानधनातून सगळी व्यवस्था लावावी. खरं पाहता घरचीही खूप अशी काही गडगंज श्रीमंती आहे असं सुद्धा नाही.
पण आपल्या जीवनामध्ये आपण काही ना काही सत्कर्म केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं धर्मासाठी जगलं पाहिजे. आपल्याला आपल्या स्थितीनुसार, परिस्थितीनुसार, आपल्या ज्ञानानुसार आपल्याला जे जगता येईल ना, ते आपण धर्मासाठी काही ना काही आपलं योगदान झालंच पाहिजे. या उद्देशानं मागचे 17 वर्ष त्यांनी 16 वर्ष उदगीरमध्ये संस्था चालवली. मग तुम्ही म्हणाल उदगीरमध्ये 100 लेकरं सांभाळत होती, देगलूरमध्ये यायची काय गरज, इथं संस्था उभी करण्याची काय गरज? देगलूरवासीय तुम्ही या शहरात राहतात, या नगरीमध्ये राहतात, आठवून सांगा मला, देगलूरमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे का? खाली बसलेल्या लोकांनी सांगा मला, तुम्ही देगलूरमधले नाहीत का? तुम्ही दुसऱ्या गावचे आहात का? या पंचक्रोशीत तरी राहत असताल ना तुम्ही. देगलूरमध्ये वारकरी शिक्षण संस्था नाही. ज्या देगलूरनं उभ्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला खूप मोठं ज्ञानाचं दान दिलेलं आहे. ही भूमी फार ज्ञानवंताची आहे, ही भूमी फार पुण्यवंताची आहे, ही भूमी सत्पुरुषांची आहे, ही भूमी महापुरुषांची आहे. या भूमीमध्ये विठ्ठलाचे उपासक तयार झालेले आहेत. आज आणि आजही देगलूर शब्द तोंडाला आला की खूप मोठं माणसाला असं काहीतरी आपल्याला अध्यात्मातलं प्राप्त झालंय असा एक भाव अंतकरणात निर्माण होतो. या भूमीमध्ये वारकरी शिक्षण संस्था नाहीये. मग त्या ठिकाणी आपण जिथे नाही ना तिथे आपण सेवा करू. हा पवित्र विचार या 2 भावंडांच्या मनामध्ये आला. संदीप महाराज आणि सुनील महाराज दोघांनी निर्णय घेतला, जे काही आपली संस्था उदगीरला व्यवस्थित चालू आहे, काही हरकत नाही, पण आता आपण इथे जाऊन या भूमीमध्ये, या जागेमध्ये, या देगलूर शहरामध्ये, या नगरीमध्ये मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था उभी करू. एकटेच नाही, सगळं कुटुंब, या कुटुंबानं, पूर्ण कुटुंबानं परमार्थासाठी वाहून घेतलं. आई, 2 भावंड, त्यांच्या घरच्या लक्ष्म्या, सगळा परिवार या संप्रदायामध्ये या परमार्थात वाहून घेतलेला आहे यांनी. आणि आज या देगलूर नगरीमध्ये, या परिसरातली, महाराष्ट्रभरातली 35, 40, 50 काही विद्यार्थी असतील त्यांचे 60-70, तर त्या विद्यार्थ्यांना सांभाळत आहेत. जो वसा त्यांनी उदगीरमध्ये घेतला होता तोच वसा. ज्यांना आई नाही, वडील नाही, त्यांना तसंच सांभाळतात. ज्यांना आई वडील आहेत, जेवणाचाही खर्च निघेल का नाही, तुम्हाला वाटतंय तेवढंच सहकार्य करा. तुम्हाला अशी काही सक्ती नाही आहे की तुम्ही एवढंच अगदी वर्षभराचा खर्च भरला पाहिजे, तसं नाही. फार पवित्र मनानं आपल्या हातनं परमार्थ घडला पाहिजे या पवित्र उद्देशानं ही भावंड गोरगरिबांच्या लेकरांना सांभाळण्याचं काम करतात. आणि माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. लहान लेकरांना सांभाळणं, एखादी वारकरी शिक्षण संस्था सांभाळणं सोपं काम नाही. कारण आमच्या झुळीमध्ये कुणी मिरिटचा माल टाकतच नाही. ज्यांना घरी वैतागलेले आहेत, ज्यांना गाव वैतागलेलं आहे, ज्यांना शाळा वैतागलेली आहे, तोष्णीवाल ताई तुम्ही येताय शिकवायला, म्हणजे हे काही खोड्या करत असतील असं नाही, पण मिरिटचा माल आम्हाला कुणी देत नाही. आमच्या झुळीमध्ये लोक खडेच टाकतात. वैतागलेले सगळे वैतागवाडी आमच्याकडेच असते. पण सांगू तुम्हाला, तुम्ही आमच्या झुळीमध्ये खडे टाका, त्याचे हिरे बनवण्याची ताकद आमच्या झुळीची. तोष्णीवाल मॅडमने मला सांगितलं, म्हणे दीदी छोटी छोटी लेकरं, 5 वर्षाचं लेकरू 2 तास बोलतंय, 5 वर्षाचं लेकरू हरिपाठ वाजवतंय, 5वीच्या वर्गातलं, 4थीच्या वर्गातलं, 10वीच्या वर्गातलं लेकरू कीर्तन वाजवतंय. हे सोपं वाटतं का? सोपं नाहीये. आणि यांना घडवणं सोपं नाही, यांना सांभाळणं सोपं नाही. फार कठीण अवस्था असते. लक्षात घ्या, आपल्या लेकराला सांभाळणं सोपं आहे, पण दुसऱ्याच्या लेकराला सांभाळणं फार अवघड. दुसऱ्याच्या लेकराला सांभाळण्यासाठी आई, वडील, आजी, आजोबा या सगळ्या भूमिका संस्था चालकांना बजवाव्या लागतात. बरं, या सगळ्या भूमिका. घरात 2च लेकरं असतात आणि त्या 2 लेकराला सांभाळण्यासाठी 4-6 माणसं असतात. आई असते, वडील असतात, काका असतात, काकी असते, आजोबा असतात, आजी असते, मोठी बहीण तरी असते, मोठा भाऊ तरी असतो. ही सगळी माणसं ते 1-2 लेकराला सांभाळतात. पण लेकरू आपल्या पदरी शिकायला आलंय ना, त्याला शिकवण्यासाठी, त्याला सांभाळण्यासाठी संस्था चालकाला सगळ्या भूमिका बजवाव्या लागतात. सोपं नाही माझ्या ताई दादांनो. मागच्या 17 वर्षापासून हे काम करते मी.
महाराष्ट्रभरातल्या मुली माझ्याकडे शिकायला आहेत, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या. त्यांना सांभाळणं सोपं नाही, त्यांना घडवणं सोपं नाही. रात्रीच कुणाच तरी पोट दुखायला लागतं, रात्री 2 वाजता. काय करायचं त्या संस्था चालकांना? त्या लेकराला झोप लागेपर्यंत यांनी जागायचं. बरं, एक जागवणं ठीक आहे, पण असे 5-50 असल्यावर 50 किती रोज एक रात्र जागवतील ते? हे जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. काय वेदना आहे, काय दुःख आहे, काय त्रास आहे, किती मोठा संघर्ष आहे. वाटत असेल संस्था आहे, खूप काही चांगला डामडौल आहे, पण नाही, हा खूप मोठा संघर्ष आहे. कुणी म्हणाल दीदी मग हा संघर्ष करण्याची गरज काय, किंवा हा संघर्ष करून यांच्या पदरी काय पडणार आहे? उद्देश एकच आहे, आपण तर मृदंग वाजवून, कीर्तन करून, गायन करून, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचा प्रचार करून, पांडुरंग परमात्माच्या भक्तीचा उदो आपण तर करायचा, पण आपल्यासारखे हजारो वारकरी तयार करायचे. हा उद्देश 2 भावंडांचा आहे. कुणी लेकरू डॉक्टर बनवण्यासाठी धडपड कराल, कुणी इंजिनियर बनवण्यासाठी धडपड कराल. माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, माझी मुलगी PSI झाली पाहिजे, माझा मुलगा अमुक हुद्द्यावर गेला पाहिजे, राजकारणात पुढे गेला पाहिजे, समाजकारणात पुढे गेला पाहिजे, पण परमार्थात लेकरं पुढे गेले पाहिजे, याच्यासाठी वारकरी अंतकरण लागतंय. आणि हे वारकरी अंतकरण घेऊन ही भावंड वाडवडिलांचा आशीर्वाद घेऊन आज देगलूर भूमीमध्ये आलेली आहेत. बरं, देगलूरकरांचं भाग्य म्हणावं लागेल की आपल्या नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली. आपलं भाग्य समजा. आपण काही कासन या भूमीमध्ये रोज हरिपाठाच्या निमित्तानं टाळ वाजणारे, या संस्थेच्या माध्यमातून रोज कीर्तन होणारे, भले ते 4 भिंतीच्या आतलं कीर्तन असू दे, त्या संस्थेतलं कीर्तन असू दे, कीर्तन होईल, हरिपाठ गायला जाईल, काकडा होईल, या लेकरांच्या तोंडामध्ये 4 घास जातील, नामाचा गजर होईल, नामस्मरण होईल, भले या इमारतीत नामस्मरण होईल, पण याचा आशीर्वाद सगळ्या देगलूर नगरीला आणि पंचक्रोशीला प्राप्त होईल. नामाचा महिमा, नामाचं सामर्थ्य साधं नाही. आज सगळं वृंदावन वेडावलंय आणि त्या वृंदावनाचं वेड साऱ्या जगाला लागलंय. त्या वृंदावनात खूप सारे महात्म्य आहेत, पण एक महात्मा असा आहे, त्या महात्म्यानं राधा म्हटलं की जगाचं लक्ष त्या महात्म्याकडे जात आहे. त्या महात्म्याला 20 वर्षापासून 2 किडण्या नाहीत देगलूर, 2 किडण्या नाहीत त्या महात्म्याला. त्या महात्म्याच्या दर्शनाला शिल्पा शेट्टी काय, अनुष्का शर्मा काय, विराट कोहली काय, राजकारणातले मोठे मोठे मातब्बर काय, समाजकारणातले मोठे मोठे मातब्बर काय, क्रिकेटपटू, सिनेस्टार, आफ्रिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, इकडून लोक येतात. काय नवल, परदेशातले मौलाना सुद्धा त्या महात्म्यासोबत सत्संग करायला येतात. ते महात्मे एकच सांगतात, राधा राधा म्हणा. भारताच्या मातीत जन्माला आलेला रिंकू सिंग राजपूत अमेरिकेत WWE मध्ये वीर महान पद त्यानं पटकावलं. भरपूर पैसा, भरपूर श्रीमंती, फिरायला मनासारख्या गाड्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, वेगळ्या वेगळ्या देशाचे राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष त्याला हातात हात देऊन बोलतायत. असा रिंकू सिंग राजपूत सगळं ऐश्वर्य त्याला प्राप्त झालं. माणसाची जी धाव असते ना आपल्याला आपल्या जीवनात, एवढा पैसा कमवायचा, एवढं नाव कमवायचं, एवढ्या गाड्या, एवढे बंगले, एवढं सगळं, हे जे असते ना माणसाची धाव, आपली धाव कशासाठी आहे? मान पान पद प्रतिष्ठा धन श्रीमंती हे कमवण्यासाठी. ते सगळंच त्यानं मिळवलेलं आहे. वय काही जास्त नाही त्याचं, त्यानं ते कमी वेळात सगळंच मिळवलं. आणि सगळं मिळवल्यानंतर त्याला प्रश्न पडला, आता इथून पुढं काय, आता इथून पुढे काय करायचं? मोबाईल सर्च करत होता, प्रेमानंद बाबांचा व्हिडिओ ऐकला आणि डोळ्याला अश्रू लागले त्याच्या. अरे मला वाटले मला सगळं मिळालं, पण याच्याही पुढे आणखीन काहीतरी आहे. जिथे विज्ञान थांबतं तिथून पुढे अध्यात्म चालू होतं. रिंकू सिंग राजपूतला ओढ लागली वृंदावनाची. प्रेमानंद बाबांच्या समोर आला सामान्य माणसासारखा. बाबा WWE कळतंय ना तुम्हाला? तरुण लोकांना कळत असेल, म्हाताऱ्या माणसांना काही कळत नाही. महाराष्ट्रात कुस्तीचा खेळ नाही का? तसं ते WWE मध्ये म्हणजे मोकार मारायचं एकमेकाला, खूपच मारायचं. बुक्क्या काय मारायच्या, उचलून काय आदळायचं, खूप मारामारी. बाप रे बाप, ते पाहूनच माणसाला इकडं आपल्या एखादं काय हाड तुटलं की काय असं होतंय. भयंकर खेळ आहे तो. त्या खेळात फक्त मारामारी आहे, एकमेकाला मारतात. आणि त्याच्यात त्याचा 1 नंबर आलेला.
त्याला वीर महान हे पद प्राप्त झालेलं, भारताच्या मातीत जन्माला आलेला रिंकू सिंग राजपूत. यूट्यूबला कीर्तन संपल्यावर सर्च करा. वृंदावनात आला आणि बाबाला हात जोडले. बाबा सगळं मिळालंय मला. माणसं ज्याच्यासाठी पळतात ना ते सगळंच मिळालं मला. ऐश्वर्य मिळालं, पैसा मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, सगळं सगळं नाव मिळालं, सगळंच भेटलं मला. पण आता याच्या पुढे मी काय करू? बाबा म्हटले एकच कर, राधा राधा भजन कर. तो सार आहे म्हणे, हा सार नाहीये. राधा राधा भजन कर म्हणे. बाबा भारतात राहू का अमेरिकेत जाऊ? म्हणे देव सगळीकडे आहे, तुला वाटतंय तिथं जा, फक्त भजन कर भगवान परमात्माचं. म्हणे बाबा माझं आता अमेरिकेत मनच लागणार नाही, मी भारतातच राहतो. भारतात काय, मी वृंदावनातच राहतो. व्हिडिओ पहा यूट्यूबला रिंकू सिंग राजपूतचे. आज प्रेमानंद बाबांच्या मागे पुढे फिरतोय. एवढा मोठा धिप्पाड देहाचा, बलवान शरीराचा, ज्यानं वीर महान हे पद पटकावलं, तो रिंकू सिंग राजपूत प्रेमानंद बाबांच्या सेवेमध्ये आहे. पहा बरं हे तुम्ही. ते पाहिलं की माणसाला कळतं की आपण कुठे निघालोत म्हणून. आपला फक्तच प्रवास चाललाय, पळा रे पळा, पळा रे पळा रे. कुठे पळायला लागले बडे? काम आहे, सगळे पळताय म्हणून आम्ही पळतोय. पण जायचंय कुठे? मिळवायचंय काय? कमवायचंय काय? जीवनात साध्य काय करायचं आपल्याला? लक्ष आपल्याला माहिती नाही की कुणीकडे जायचंय म्हणून. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय? आपल्या जीवनाचं ध्येय काय? त्या ध्येयापासून आपण भटकलेलो आहोत. लोक पळताय म्हणून आपण पळतोय सध्या. अरे त्यानं 4 मजली इमारत उभी केली, मला 5 मजली इमारत उभी करायची. पण 5 मजल्यानंतर पुढं काय? तो करोड रुपयाच्या गाडीत फिरतो, मी 2 कोटीची गाडी घेणार, मग त्याच्यानंतर काय? हे सगळंच मिळालंय रिंकू सिंग राजपूतला. आणि त्याला कळालंय सुख याच्यात नाही, सुख संतांच्या सेवेमध्ये आहे. अध्यात्मात सुख आहे. सगळं वैभव सोडलंय त्यानं, बाबांच्या सेवेमध्ये आहे. त्या प्रेमानंद बाबांना 20 वर्ष झाली, 2 किडण्या नाहीत. कोणीतरी विचारलं, बाबा 2 किडण्या नाहीत हो तुम्हाला, तुम्ही जिवंत कसे? प्रेमानंद बाबांनी सांगितलं, माझी 1 किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. अखंड नामस्मरण करतायत, राधा 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 राधा. आणि चेहऱ्यावरचं तेज जणू 2.5 वर्षाचं लेकरू, एवढे तेजस्वी आहेत. कापसासारखी त्यांची त्वचा आहे. 2 किडण्या नसताना एवढा तेजस्वी माणूस दिसतोय. कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. आणि हा नामाचा उदो उदो या वैष्णवी वारकरी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्या देगलूर नगरीमध्ये होतोय. हे सुद्धा या भूमीचं पुण्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल वारकरी घडवणं सोपं नाही माझ्या ताई दादा. जीवन वाहून घेतलं या भावंडांनी या कामासाठी. आता बस तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य. ही भावंड तुम्हाला म्हणणार नाहीत की तुमचा संसार सगळा आमच्या संस्थेला द्या, अजिबात नाही. एकच करायचंय, ताटामध्ये घास घेतला ना तर आपण 10 घास आपल्या पोटात टाकत असू, ओठात भरत असू, तर 1 घास वैष्णवी वारकरी शिक्षण संस्थेच्या लेकराच्या ओठाला गेला पाहिजे. ही आठवण आपल्या सगळ्यांना आली पाहिजे की आमच्या या देगलूर शहरामध्ये धर्माचं काम चालू आहे. आमच्या देगलूर शहरामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचा प्रचार करणारी माणसं तयार होत आहेत, वारकरी तयार होत आहेत. आणि या वारकरी तयार करणारी जी संस्था आहे त्या संस्थेला आम्हाला लक्ष द्यायचं आहे. देगलूरकर, आजपासून आपण ठरवायचं आहे दिवाळी एकट्यानं खायची. झोपले का काय तुम्हाला विचारते मी, कारण दिवाळी तुमच्याच हातात आहे. हे बिचारे फक्त घे, तुला काय पाहिजे घे. दिवाळी एकट्यानं खायची नाही. जेव्हा दिवाळी तुम्ही वारकऱ्यांच्या सोबत साजरी कराल ना, त्या दिवशी तुम्हाला खरा दिवाळीचा आनंद भेटेल. भारीतले कपडे तर आपल्यालाही घालावे वाटतात, पण कधीतरी आपल्या वारकऱ्याच्या अंगावर तो चांगला पोशाख दिसला पाहिजे. बरं, या संस्थेला आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे. या 2 भावंडासाठी नका, पण ही भावंडांनी जे काम हाताला धरलं त्या कामासाठी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता लक्ष द्या. अभंगच असा मी सेवेसाठी निवडलाय की अभंगातून खूप मोठी गोष्ट जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत. खूप मोठी गोष्ट. संदीप महाराजांच्या बद्दल मला खूप काही माहिती आहे.
कारण संदीप महाराज अध्यात्माचे धडे घेण्यासाठी माझ्या जिल्ह्यात होते. बीड जिल्हा माझा जिल्हा आहे, तालुका गेवराई आहे आणि चकलंबा नावाचं माझं गाव आहे. बीडच्या अगदी उत्तर दिशेला आम्ही आहोत आणि बीडच्या दक्षिण दिशेला वानगाव फाटा नावाचं ठिकाण आहे. वानगाव फाटा म्हणजे तिथे बीड जिल्ह्यामध्ये जसं आपल्या या देगलूरला देगलूर घराणा, चैतन्य बाबा असतील, मोठे महाराज असतील, छोटे महाराज असतील, ह्या विभूत्या प्राप्त झाल्या, धुंडा महाराजांसारखे महापुरुष या भूमीला प्राप्त झाले, तसं बीड जिल्ह्यातला वारकरी संप्रदाय बंकट स्वामी महाराजांची कृपा आहे. बरं, बंकट स्वामी महाराजांच्यामुळे बीड जिल्ह्याला खूप मोठं परमार्थाचं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्याच बंकट स्वामी महाराजांच्या परंपरेत वानगाव फाट्यावरती एक वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेवरती हजारो मृदंगाचार्य, लाखो मृदंगाचार्य घडवण्याचं सेवा कार्य आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णुपंत लोंढे गुरुजी करतायत. विष्णुपंत लोंढे गुरुजी असं व्यक्तिमत्व की त्या माणसानं, ऐकताना देगलूरकर, ते असं व्यक्तिमत्व आहे, त्या माणसानं गोरगरिबाची लेकरं मृदंगाचार्य, कीर्तनकार, गायक अशी घडवण्यासाठी स्वतःच्या परिवाराकडे, कुटुंबाकडे म्हणा किंवा व्यक्तिगत त्यांचा संसार नावाची गोष्टच नाही, सगळं त्यांनी वाहून दिलं, वाहून घेतलं. 24 तास विद्यार्थ्यामध्ये आहेत, आई नाही, वडील नाही, एकटेच राहतात लेकरांना घडवण्यासाठी. ते सुद्धा खूप चांगल्या गुरुचे शिष्य आहेत आणि लेकरांना घडवणं, त्यांना तयार करणं, त्यांचं जीवन मार्गी लावणं, त्या संस्थेमध्ये एका त्यागी पुरुषाच्या संस्थेमध्ये ज्यांचं व्यक्तिमत्व घडलं ते संदीप महाराज पांचाळ आहेत. गुरुचं महत्त्व काय त्यांना माहिती आहे, गुरुची सेवा कशी करावी लागते ते त्यांनी केली आहे. विष्णुपंत लोंढे गुरुजींचा जीवनातला त्याग यांनी जवळून पाहिलाय. गुरुजी तुम्ही आराम करा, आम्ही संस्था सांभाळतो. ज्या काळामध्ये संस्थेची काहीच व्यवस्था नव्हती, अगदी रोड हायवे टच आहे ती संस्था, गेट पण नाही, त्या काळामध्ये या सगळ्या माझ्या भावंडांनी, त्यांच्या मित्रांनी सगळ्या संस्थेची काळजी घ्यावी. गुरुजी झोपल्यानंतर यांनी झोपावं, गुरुजींचं जेवण झाल्यानंतर यांनी जेवण करावं, एवढं जगलेले आहेत. म्हणून आज त्यांच्या शब्दाला मान देऊ, मीच काय, महाराष्ट्रातले कोणतेही मोठे मोठे व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्व, त्यांच्या शब्दाला मान देऊन येतात. त्याचं एकच कारण आहे, त्यांच्या डोक्यावरती गुरुचा वरद हस्त आहे, गुरु कृपा आहे, गुरुचा आशीर्वाद आहे. आणि ज्याच्या पाठीशी गुरुचा आशीर्वाद असतो ना, त्या माणसाला जीवनामध्ये कधीच अपयश नसतं, त्याचं जीवनच यशस्वी असतं. फक्त गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा. खूप सेवा केली. तुम्ही म्हणाल ताई मग संदीप महाराजांच्या संस्थेचं आम्हाला का बरं सांगताय तुम्ही? हे दोन्ही भावंड किती यांचा पवित्र पिंड आहे, किती सेवाधारी पिंड आहे आणि हे किती चांगल्या परंपरेतून इथे आहेत हे तुमच्यापर्यंत कळावं याच्यासाठी सांगते. त्यांच्या गुरुचाही खूप मोठा त्याग आहे, खूप मोठा संघर्ष आहे. गुरुचं मार्गदर्शन घेऊन तशा पद्धतीनं आपल्या देगलूरमध्ये सुद्धा वारकरी शिक्षण संस्था उभी राहावी हा त्यांचा प्रयत्न आहे. खूप मोठं कार्य आहे, खूप मोठं सेवा कार्य आहे. बस ही संस्थेची माहिती तुम्हाला कळावी, माहिती व्हावं. अजून कोणाला माहिती नसेल की आपल्या देगलूरमध्ये संस्था चालू झाली, कोणाला वाटत असेल मुलं खूप मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जातात आणि आईवडिलाकडे दुर्लक्ष करतात, पण ज्याचं लेकरू मृदंगाचार्य, कीर्तनकार, गायक, वादक बनलेलं आहे ना, ते कोणत्याही गावाला कीर्तनाला जाईल पण वापस येताना घरीच येईल आई आणि वडिलांच्या जवळ. म्हातारपणी मायबापाला याच्यापेक्षा मोठं सुख आणि समाधान दुसरं कोणतं नसतं. नाही तर मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जातात, मोठे मोठे अधिकारी बनतात, शहरात राहतात, त्यांचा उद्योग, बिझनेस, उद्योग चालावा म्हणून शहरात राहतात आणि मायबापाला गावाकडे ठेवतात, खेड्यात ठेवतात. मग त्यांना असं वाटतं की आमचं जीवन व्यवस्थित चालायला आता उशीर लागणार आहे, यांना घेऊन कुठं आम्ही खर्च वाढावा. आई बाबा तुम्ही बसा, आता देगलूरकर तुम्ही शहरात राहताय, आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. अशी कितीतरी कुटुंब आम्हाला पाहायला मिळतात, कितीतरी कुटुंब, 4-4 भावंड आहेत, सगळे नोकरीला, एक एका शहरात कोट्यावधीचे बंगले उभे केलेत, पण त्यांचे मायबाप गावाकडे झोपड्यात राहतात. घराला नीट दरवाजा नाही, घराला नीट छत नाही,
त्यांना काहीच व्यवस्था नाही, वेळेवर औषध नाही, वेळेवर गोळी नाही, सणाला त्यांना सणसूद नाही आणि कुठलीच त्यांची व्यवस्था नाही, अंगाला नीट कपडासुद्धा नाही. त्यांना कोणीतरी विचारावं, बाबा काय करतात पोरं? 4 पोरं माझी नोकरीला आहेत, शहरात राहतात, तुमच्याकडे येत नाहीत का? मायबाप आपल्या लेकराची कधीच किंमत जाऊ देत नाही बरं. म्हातारे मायबाप सांगतात, नाही हो, त्यांना यावं वाटतं आमच्याकडं, पण छोटी छोटी नातवंड आमची शाळा शिकतात ना, मग शाळेसाठी त्यांना राहावं लागतं तिथं. असं मन भरून आलेलं असतं म्हाताऱ्या मायबापाचं की आमच्या लेकराचं आमच्याकडे लक्ष नाही, पण आपल्या लेकराची किंमत आपण घालवायची नाही. म्हणून ते म्हणतात, नाही नाही येतात ना, ते येतात, फोन पण करतात, पण पोरांची शाळा आहे, रविवारी ट्युशन आहे, त्याच्यामुळे असं सारखं नाही यायला जमत. मग तुम्ही का जात नाही? सुनाला म्हाताऱ्या मायबापाची अडचण होते असं सांगावं तर सुनाची पण किंमत जाईल, म्हणून तसंही सांगत नाहीत. नाही हो, छोटी छोटी घरं आहेत, शहरात खूप धावपळ असते, आपल्या म्हाताऱ्या माणसाला तिकडं करमत नाही, म्हणून आम्ही इकडं राहतो. आठवून सांगा मला देगलूरकर, किती आयुष्य आपलं ग्रामीण भागात गेलेलं असू द्या, पण म्हाताऱ्या माय बापाचं मन छोट्या छोट्या नातवंडात आणि पोरांना पाहण्यात लागतं का गावाकडच्या पडक्या भिंती पाहण्यात लागतं? आठवून सांगा मला, म्हाताऱ्या माणसांचं मन आपल्या नातवंडात लागल का नाही? नातवंडात जो त्यांचा विरंगुळा आहे, त्यांची जी आवड आहे, त्यांची जी गोडी आहे, ते गावाकडच्या पडक्या भिंती पाहण्यात नाही. पण त्यांना सांगता येत नाही की आमच्या सोनाला आमची अडचण होते, म्हणून ते लोकांना सांगताना सांगतात, नाही हो आम्हाला शहरात करमत नाही. कोणी गप्पा मारायला नसतं. खरं सांगा, आजोबाला नातवंडाला गप्पा मारण्यात जेवढा इंटरेस्ट आहे तेवढा इंटरेस्ट कुणाला गप्पा मारण्यात आहे का? नाही. कुठे निघालोय आपण, प्रवास कुठे चाललाय आपला, आपण आपल्या लेकरांना शिकवायचं, घडवायचं, आणि त्यांनी मात्र चांगले पायावर पक्के उभे राहिले, एका 2 हाताचे 4 हात झाले, प्रपंचाचा विस्तार झाला की मायबापाला दुर्लक्षित करायचं. लेकरांना शिकवू नका, मोठ्या हुद्द्यावर घेऊन जाऊ नका, डॉक्टर इंजिनियर बनवू नका असं अजिबात सुद्धा म्हणणार नाही मी तुम्हाला. त्यांना खूप शिकवा, मोठ्या 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 पदावर घेऊन जा, पण त्यासोबत त्यांना अध्यात्माचे संस्कार द्या, म्हणजे त्यांना मायबापाची त्यांच्या कष्टाची किंमत कळेल. वारकरी शिक्षण संस्था काय करते? पोरांना संस्कारच देते. आणि भविष्यात, कान देऊन ऐका माझं बोलणं, भविष्यामध्ये अशी वेळ येणार आहे, लोक धनवान बनतील, श्रीमंत बनतील, गडगंज प्रचंड संपत्ती असेल त्यांच्याकडे, पण त्यांच्या लेकराला शिस्त, संस्कार आणि वळण नसेल ना, तेव्हा ती लोक म्हणतील, एखाद्या महाराजाकडे येतील, महाराज तुम्हाला वर्षात लागतात तेवढे पैसे घ्याऊ, पण याला संस्थेत राहू द्या, हा नाही शिकला तरी चालेल, पण याला चांगलं वळण तरी लागलं पाहिजे, त्याला संस्कार लागले पाहिजेत. याच्यासाठी वारकरी शिक्षण संस्था फार मोठं काम पुढे करणार आहेत आणि ती वेळ येणार आहे. आज मुबलक पैसा आहे, लेकराला पाहिजे ते एका मिनिटात मिळतंय, आणि खूप लाड होऊ लागल्या कारणानं लेकरांना मायबापाची कदर किंमत आता राहिलेली नाही. ग्रामीण भाग बरा आहे, शहरात फार वाईट आहे. तुमच्या देगलूरमध्ये चांगलं आहे, पण जी मोठी मोठी शहरं आहेत ना, तिथे फार कठीण वातावरण आहे बाबांनो. मोबाईलला काय पाहतो आपण, टीव्हीला बातम्या काय ऐकतो, ज्या चुकीच्या बातम्या आपल्या कानावर येतात, डोळ्यांना पाहायला मिळतात, काय आहे, कशाचा अर्थ आहे तो? त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी संस्काराचा अभाव आहे. या वारकरी शिक्षण संस्था भविष्यात खूप मोठं काम, या देशाचं तरणतारण करण्याचं काम जर कोण करेल तर या वारकरी शिक्षण संस्था करणार आहे. विठ्ठल विठ्ठल या संस्थेचा, संत विचाराचा समाजावर खूप मोठा उपकार आहे, खूप मोठा उपकार. संतांचे उपकार आपण शब्दात व्यक्त करू शकत नाहीत. मी काय करणार आहे, तुकोबरायचा अभंगाच्या पहिल्या चरण काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
द्यावे त्यासी व्हावे उत्तराय काय 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 द्यावे मृदंगाचार्यांसाठी एकदा टाळी वाजवू आपण. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संताचे, संत परंपरेचे, संत विचाराचे आमच्यावरती एवढे उपकार आहेत की त्या उपकारातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. कारण संतांनी आम्हाला जागवण्याचं म्हणजे चांगला मार्ग दाखवण्याचं काम केलेलं आहे. मज निरंतर जागविती. काय सांगू आता संतांचे उपकार. लक्षात घ्या, उपकार शब्दाचा आपण अभ्यास करू थोडा. उपकार शब्द ऐकलेला आहे का? देगलूर रोजच्या व्यवहारातला हा शब्द आहे उपकार. समाजामध्ये आपल्याला दोन शब्द सारखे ऐकायला मिळतात, उपकार आणि अपकार. लक्ष द्या, उपकार आणि अपकार काय कशाला म्हणतात ते तुम्हाला कळावं म्हणून एक उदाहरण सांगते, म्हणजे तुम्ही थोडेसे कीर्तनात आता माझ्यासोबत संवाद करता. एक शेतकरी गृहस्थ होता. त्यांना 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि तो शेतकरी गृहस्थ तरण्या गोऱ्यांना घेऊन शेतामध्ये निघाला. तरणी गोरी बैलगाडीला जुंपली, त्यांना काही चालायचं माहिती नाही. ती भदडक 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 चालायला लागली. शेतामध्ये घेऊन गेला. दिवसभर शेतातलं काम पाहिलं. संध्याकाळी घरी येताना पुन्हा ती बैल त्यानं बैलगाडीला जुंपली आणि गावाकडे निघाला. घराकडे निघाला. बैल पुन्हा भदडक 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 चालायला लागली. ऐका बरं देगलूर, गाव जवळ आलं की बैल सुसाट पळायला लागले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गाव जवळ आलं की बैल येड्यासारखे करतात. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. आणि माहेरचं कोणी आलं की आम्हाला काही सुचत नाही. चहामध्ये साखर टाकू का मीठ टाकू काही सुचत नाही आम्हाला. माहेरची ओढच तशी असते. बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. माहेरची ओढ असते. माहेरचं कुत्र सुद्धा प्रिय असतं. त्याला हाड सुद्धा म्हणून वाटत नाही. हाडा 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 म्हणजे माहेरची फार गोडी असते. माहेरचं कोणी आलं की आम्हाला काही सुचत नाही. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्या उड्या मारल्याशिवाय राहत नाही. आणि गाव जवळ आलं की बैल सुसाट पळाल्याशिवाय राहत नाही. बैल असली पळाली. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. रस्त्यावरची लोक त्याला म्हणायला लागले त्या गाडीवानाला, ए दादा जरा दमानं गाडी चालव. भैया गाडीवाला गाडी धीरे 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 हाकरे हो, गाडी धीरे 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 हाकरे ओ भैया गाडीवाला, भैया गाडीवाला जरा गाडी
भैया गाडीवाला गाडी धीरे 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 ए दादा जरा हळूहळू गाडी चालव. तो गाडीवान म्हटला मी तुम्हाला हात जोडतो, माझा काही गाडीवर ताबा राहिला नाही, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुम्हीच बाजूला सरकाव. लोक समजदार होती, देगलूर मधली होती ना, समजदार होती, रस्त्यावरनं बाजूला सरकली. पण गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू. शांता काकूला पाहिलं आणि या माणसाचे पाय थर 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 कापायला लागले. हा म्हणतो काकू बाजूला सरका, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटला, बाजूला सरका, चाक पायावरनं जाईल, बाजूला सरका. काकू म्हटली नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या. रिकाम्या जागा घरी गेल्यानंतर बरं, नाही सरकणार बाजूला. काकू रस्ता तुमचाच आहे, बाजूला सरका. काकू काही बाजूला गेलीच नाही. काकू त्यालाच भांडायला लागली. तिथं गाडी भर्र आली, चाक पायावरनं गेलं, काकूच्या पाय कडकन मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. फार विचित्र काकू. याच्यावरती केस नोंदवली, केस कोर्टात, कोर्टातून बोर्डावर, हे घरातच रडत बसलं. त्याची बायको म्हटली असं काय रडत बसलात, एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. तो म्हटला ग 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, या बाईमुळे माझ्यावरती काय वेळ आली आणि काही काळजी करू नका, जा तुम्ही वकील लावा. वकील साहेब हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, उपकार करा, माझ्यावर उपकार करा. वकील म्हटले काय उपकार करू. म्हणे मला 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण या बाईमुळे माझ्यावरती खूप मोठी अडचण आलेली आहे, मला याच्यातून बाहेर काढा. याला सांगत होतो मी काल बाजूला सरका, पण तिनं माझं ऐकलंच नाही. गाडीवरचा ताबा सुटलेला होता, बैलाच्या नाकातली व्यसन तुटलेली होती. वकील साहेब म्हटले टेन्शन घेऊ नका, सांगतो तेवढंच करा. म्हणे काय. म्हणे कटघऱ्यात तुम्हाला उभं करतील, हजारो प्रश्न विचारतील, पण उत्तर एकच द्यायचं. म्हणे काय. म्हणे फक्त बुईंग म्हणायचं. म्हणे मी बुईंग न सुटल का. म्हणे उपकार करा म्हणताय ना, मग मी सांगितलं तेवढंच करा. म्हणे बरं. हे कटघऱ्यात उभं राहिलं. शांता काकू एका कटघऱ्यात, जज साहेब वरती. वकिलाने याला विचारलं नाव काय तुमचं. याला शिकवलेलंच होतं. हे म्हटलं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग. वकिलाला प्रश्न पडला, 3 बुईंग कसे, नंबर सुद्धा नाही त्यांना. हा बुईंग, याचा बाप बुईंग, याचा आडनाव बुईंग, सगळेच बुईंग. गाव बुईंग, देगलूरचंच होतं पण बुईंगच म्हटलं. बुईंग. तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. अरे चाललंय काय बुईंग. ह्या बाईला कसं लागलं बुईंग. शांता काकूला खूप राग आला. शांता काकू म्हटले जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतो. काल तर चांगला म्हणत होता काकू, बाजूला सरका, बाजूला सरका, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल. मीच त्याला म्हटले रस्ता काय तुझ्या. हे सगळं काकूंनी सांगितलं. कुणाला. साहेबांना. साहेबांच्या लक्षात आलं हे काल सांगत होतं पण हिनंच ऐकलं नाही. साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई, याचा काही दोष नाही, त्याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. नरणारा 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 गेलं घराला. बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे करून खाऊ दे मला पोटभर. बायकोनं भजे कुरडई पापड सगळं केलं ना, 10 भजे एकदाच तोंडात भरले. ते चगळून आतमध्ये ढकलायचे. वकील दारात हजर. वकील म्हटले ओ ग्रहस्थ उपकार करा, उपकार करा, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, माझे पैसे द्यायचे सोडून इथं भजे खाता, माझ्या पैशाचं काय. ते म्हटलं बुईंग. काय म्हटलं बुईंग. सांगायचं मला एवढंच आहे, व्यवहारामध्ये उपकार अपकार हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. पण संतांचा उपकार अलौकिक आहे. संतांचा उपकार दिव्य आहे. आणि या उपकार शब्दामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढते. बरं, उपकार या गोष्टीमुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. उपकारामुळे माणसाचं महत्त्व वाढतं. हाडामासाचा शरीराचा माणूस आहे, पण या हाडामासाच्या देहाला महत्त्व तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपल्या जीवनामध्ये परोपकार हा विषय असेल.
पर उपकाराय फलंती वृक्षा, पर उपकाराय दुहंती गावा, पर उपकाराय वहंती नद्या, पर उपकाराय मिदं शरीरम. माणसाला माणसाचं शरीर, मानवी देह भगवान परमात्मानं परोपकार करण्यासाठी दिलेला आहे. या परोपकाराचं खूप मोठं महत्व आहे देगलूरकर, खूप मोठं महत्व आहे परोपकाराचं. परोपकार या गोष्टीनं साक्षात नारायण प्रसन्न होतात. आपण म्हणतो ना, या देवाची कृपा आमच्यावर व्हावी, त्या देवाची आमच्यावर कृपा व्हावी, तो देव प्रसन्न व्हावा. त्याच्यासाठी सोपी सूत्र आहेत, लक्ष देऊन ऐका. गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर बाप्पांना फक्त मोदक द्या. गणपती बाप्पांना नैवेद्यात मोदक दिले की बाप्पा खुश. हे वर्म आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्याचं. गणपती बाप्पांची पूजा ज्या घरात होते त्या घराला कसल्याही प्रकारे कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. कारण गणपती बाप्पा हे उंदरावर बसलेले आहेत आणि उंदीर शब्दाचा अर्थ आहे उद्योग. ज्या घरात गणेशाचं पूजन होतं त्या घराला खूप उद्योग असतात आणि उद्योगी माणसाच्या घरात लक्ष्मीचं चलन असतं. घराच्या प्रवेशद्वाराला गणपती बाप्पांचा फोटो फ्रेम बसवला असेल तर जसा तुम्ही बाहेरून बसवला आतल्या बाजूनं तिथेच मागणं सुद्धा गणपती बाप्पांचा फोटो फ्रेम चिटकवा. गणपती बाप्पांचं हे रूप ऐश्वर्याचं, लक्ष्मीचं, धनलक्ष्मीचं स्वरूप आहे. पण गणपती बाप्पांचं मुख आपल्याकडे असावं, पाठ आपल्याकडे नसावी. म्हणून प्रवेशद्वाराला गणपती बाप्पांचं चित्र तुम्ही लावलं असेल, फरशी फ्रेम बसवली असेल, दरवाजावरती गणेश जे असतील, तर एंट्रीला जर गणपती बाप्पा असले तर आतून जाऊन मागच्या बाजूनं सुद्धा गणपती बाप्पांचं चित्र लावून टाका. मोदक दिले की गणपती बाप्पा खुश होतात. खणा नारळानं, साडी चोळीनं ओटी भरली की आई जगदंबा प्रसन्न होते. नवरात्रीचे 9 उपवास करतो आपण, काही हरकत नाही. पण या नवरात्रीमध्ये आईची साडी चोळीनं, खणा नारळानं, मेहंदीचा कोण, शृंगाराचं साहित्य, हळदी कुंकवानं तिची ओटी भरायला विसरू नका. ती चुड्याचं दान दिलं की ती प्रसन्न होते. सूर्यनारायणाला नमस्कार केला की सूर्य भगवान प्रसन्न होतात. दृष्ट माणसाची सावली सुद्धा आपल्या अंगावर पडू नये असं जर वाटत असेल तर स्नान केले की पहिला सूर्याला नमस्कार करा. अजूनही जुनी लोक पहा, स्नान केले की सूर्याला नमस्कार करतात. पूर्वी सूर्याला अर्घ्य द्यायचे, पाणी द्यायचे, हात जोडायचे. आता बंदिस्त बाथरूम, सूर्य दिसत नाही, काही हरकत नाही. सूर्य भगवंताला घराच्या बाहेर आल्यानंतर किंवा खिडकीतून नमस्कार करा. नमस्कार केला की सूर्य प्रसन्न झालेच म्हणून समजा. सूर्यनारायणाला नमस्कार आवडतो. महादेवाला एक लोटाभर पाणी अर्पण करा, महादेव खुश. एक पसा पाणी, एक बिल्वादर, तुझं केवळ शोभे बाहू, तुझं केवळ शोभे बाहू. एक पसा पाणी, एक बिल्वादर, तुझं केवळ शोभे बाहू, तुझं केवळ शोभे बाहू. एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. ऐका, महादेवाला लोटाभर पाणी अर्पण केलं की महादेव खुश होतात. आता पंडित प्रदीप मिश्राजी महाराज सांगतात, एक लोटा जल और सब समस्या का हल. हे पंडितजी आता सांगतायत, पण हे संतांनी खूप वर्ष अगोदर सांगितलंय. एक लोटाभर पाणी महादेवाला घाला, तुमच्या जीवनातला पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष नष्ट होऊन जाईल. विश्वास ठेवा या गोष्टीवर. पितृदोष कमी होईल, वास्तुदोष कमी होईल आणि कालसर्पदोष कमी नष्ट होऊन जाईल. महादेवाला पाणी घालण्याचा परिणाम आहे. एक बेलाचं पान वाहिलं की 3 जन्माची पाप नष्ट होतात आपली. महादेवाच्या सेवेनं घरातली दरिद्रता कमी होते. महादेवाच्या सेवेनं आरोग्य चांगलं लाभतं. महादेवाच्या पूजा अर्चना सेवेनं आपल्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. पितृदोष एवढा भयानक आहे
बरं, पितृदोष एवढा भयानक आहे. पती पत्नी दोघात काहीच दोष नाही, पण संतान जन्माला येत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. सगळ्या गावाला ज्ञान सांगतात पण घरात भांडणं करतात, पितृदोषाचं लक्षण आहे. गाव शब्द मोडत नाही पण आपलेच आपलं ऐकत नाही, पितृदोषाचं लक्षण आहे. आठवडाभर जेवणाच्या ताटात डोक्यातले केस निघत असतील तर पितृदोषाचं लक्षण आहे. मध्यरात्रीला जाग येत असेल, तहान भूक लागत असेल, पितृदोषाचं लक्षण आहे. घरामध्ये 40च्या दरम्यान एक झालं की एक झालं की एक, काही वर्षाच्या अंतरानं 40च्या दरम्यान ऐन तारुण्यात घरातली माणसं मृत्यूला प्राप्त होत असतील तर ते सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे. हा पितृदोष वाटतोय तेवढा सोपा नाही. तुमच्यामध्ये अंधश्रद्धा पसरवत नाही, शास्त्र तुम्हाला सांगतोय. हा पितृदोष फार कठीण आहे. कोणतंही काम हाताला धरा, काहीतरी आडवंच येत आहे, पितृदोषाचं लक्षण आहे. आणि हा पितृदोष कमी व्हावा याच्यासाठी सोपं सूत्र आहे. एक पसा पाणी, एक बिल्व दळ, पूजन महादेवाला तांब्याभर पाणी अर्पण करा. एक लोटाभर पाणी महादेवाला घातलं की महादेव खुश. खना नारळानं ओटी भरली काही जगदंबा खुश. मोदक दिले की गणपती खुश. पाणी घातलं की महादेव खुश. नमस्कार केला की सूर्यनारायण खुश. पण ना भगवान श्री कृष्ण, भगवान श्री विष्णू कशानं प्रसन्न होतील आपल्यावर? कान देऊ नाही का? महत्वाचा मुद्दा आहे. भगवान श्री विठ्ठल, भगवान श्री हरी, भगवान ज्यांचे आपण वारकरी आहोत ते आपले भगवान कशानं खुश होतात? जेव्हा आपण आपल्या जीवनात पर उपकार करू ना तेव्हा ते आपल्यावरती खुश होतात. परोपकारानं, आत्ताच बोलले मी तुमच्यासोबत, परोपकारानं माणसाच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढते. उदाहरण सांगते तुम्हाला, उदाहरण. खूप मोठे संत एकत्र आले. सज्जन माणसं एकत्र आली की सत्संग करतात आणि दुर्जन माणसं एकत्र आली की भांडणं करतात. म्हणून शक्यतो दुर्जनांनी एकत्रच नाही यावं, सज्जनांनी मात्र एकत्र यावं. पण उलट आहे, दुर्जनाच लवकर एकजूट होते, सज्जन लवकर एकत्र येतच नाही. कलियुग आहे. संदीप महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था चालू केली. पंचकृषींनी वारकऱ्यांनी यायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. महाराज आम्ही सोबत आहोत बरं तुमच्या. आमच्या गावातले 4 पोरं तुमच्या संस्थेत राहू द्या, त्यांना शिकवा, घडवा. सज्जनांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे, पण होत नाही तसं लवकर. ऐका आता, बरीचशी साधू संत मंडळी एकत्र आले आणि संतांनी मोठा यज्ञ करायचं ठरवलं. मोठा यज्ञ चालू झाला. यज्ञाची पूर्णाहुती जवळ आली आहे आणि यज्ञाची पूर्णाहुती जवळ आल्यानंतर त्यांना नैवेद्यासाठी खिरीचा प्रसाद बनवायचा. खीर बनवण्याचं काम एका माणसाला दिलं. म्हणे तू खीर बनव. त्या माणसानं दूध आणलं, रवा आणला, तूप आणलं, पिठी साखर, वेलदोडे, काजू बदाम, किशमिश त्यानं आणलं, खोबऱ्याचा किस आणला, तांदूळ आणले. आता तो खीर बनवणार आहे, पण सगळी सामुग्री जमा करून ठेवली आणि चूल बनवत होता, चूल पेटवत होता, चूल अंगण पेटवत होता. कुणीकडून तर एक साप आला बरं देगलूरकर. त्या सापानं त्या भरल्या दुधामध्ये विषाची गरळ टाकली. हो, खीर बनवणाऱ्याला माहिती नाही याच्यात विष आहे म्हणून. खीर बनवणारा तर त्याच्या छंदामध्ये, तो खीर बनवण्याच्या तयारीत आहे. त्यानं काजू बदाम, खोबऱ्याचा किस, तांदूळ, रवा सगळं त्या दुधात मिक्स केलं, विषारी दूध टाकलं. पाहता पाहता खीर गद 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 करायला लागली. खीर तयार झाली. आता फक्त नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्यांनी जेवायला बसायचं. खीर बनवणाऱ्याला माहिती नाही ते विष आहे म्हणून त्याच्यात. यज्ञ करणाऱ्याला माहिती नाही त्यात विष आहे म्हणून. पण या दुधात विष आहे, ही खीर विषारी आहे हे एका बेडकानं पाहिलं. बेडूक, तो
बेडूक खीर बनवणाऱ्याच्या पायाजवळ उड्या मारायला लागला, डराव करायला लागला, उड्या मारतोय. त्याच्या भाषेत तो सांगत होता, नका नका खीर खाऊ नका, कुणाला देऊ नका, नैवेद्य दाखवू नका. ओ दादा, मरतील हो माणसं. ज्या लोकांनी आता मंत्र गायले ना, यज्ञ केला ना जगाच्या कल्याणासाठी, मरतील होई माणसं, नका हो खीर नका खाऊ, असं तो बेडूक सांगत होता. पण सांगा मला, बेडकाची भाषा माणसाला कळते का हो? बेडकाची भाषा कळत नाही. बेडूक उड्या मारत होता. या माणसाला वाटत होतं हा काय मध्ये मध्ये पायात यायला लागला. दिला ढकलून बेडूक दूर. बेडकाचा जीव कासावीस होऊ लागला. बेडकाला कळना, बेडकाला समजना, यांना कसं थांबवू. ऐका बरं, लक्ष द्या, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. बेडकाला कळना, कसा थांबवू मी यांना. खीर नाही खाल्ली पाहिजे या लोकांनी, कसं यांना थांबवू, कसं थांबवू. हे माझं ऐकत नाहीत, माझी भाषा यांना कळत नाही. ऐका बरं, बेडकानं मग विचार केला, निर्णय घेतला. बेडूक म्हटला, जगून जगून महिना 2 महिने जगल, जास्तीत जास्त काय जगणार आहे. जगलो तर जगलो, महिना 2 महिने जगल, पण मी 2 महिन्यात असं काही मोठ्या पदावर जाणार नाही, काही मंत्री होणार नाही, संत्री होणार नाही, मी काय असा मोठ्या गाडीत फिरणार नाही, मी काही चमचमीत खाणार नाही, माझ्या गळ्यात काही कुणी फुलांचा हार पण घालणार नाही, मला कुणी काही शाल घालून माझा सत्कार पण करणार नाही. बेडूक म्हणूनच जगन, या डबक्यात नाही तर दुसऱ्या डबक्यात, या गटारात नाही तर दुसऱ्या गटारात. याच्या पलीकडे माझं जग आहेच काय? डबक्यामध्ये डराडरा करण्यापलीकडे माझं जग आहेच काय? मग बेडूक म्हणून जगण्यापेक्षा मी जर या खिरीच्या कढईत जर उडी मारली ना, मरल मी, माहिती आहे मला, मी मरल, पण माझ्या मरणानं हजारोंचा जीव वाचल. देगलूर कोणी विचार केलाय? हा बेडकानं विचार केलाय. पण माणसं चांगला विचार करताना मागे सरतात. बेडकानं विचार केलाय, मरल मी, माहितीये मला, पण माझ्या मरणानं हजारो लोकांचा जीव वाचल. आणि असा 2 महिने बेडूक म्हणून जगण्यात आहेत काय? बेडूक म्हणून जगण्यामध्ये आहेच काय माझ्या जीवनामध्ये धन्यता? बेडकानं धडामकन उडी मारली खिरीच्या पातेल्यामध्ये. उकळत्या खिरीमध्ये बेडकानं उडी मारली. बेडूक पडला. खीर खराब झाली. सगळी माणसं बडबड करायला लागली. ज्यानं खीर बनवली त्याला तर खूपच लोक बोलायला लागली. ऐका बरं, खीर बनवणाऱ्याला माहिती नाही यात विष आहे, आणि बडबड करणाऱ्याला सुद्धा माहिती नाही ती खीर विषारी आहे म्हणून. सगळ्यांना काय वाटतंय, यानं लक्ष दिलं नाही म्हणून खीर खराब झाली, यानं लक्ष दिलं नाही म्हणून बेडूक पडला. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, गृहस्थी जीवन जगताय तुम्ही सगळेजण. खास करून विशेष माझ्या वयोवृद्ध मातावर्ग ऐका. तुमच्या हाताखाली सून असेल, 1-2 नातवंड असतील, नात असेल, घरात माणसं असतात. कधी सुनाच्या हातून जर दुधाचा तांब्या पडला, काचेचा ग्लास फुटला, तर शक्यतो बडबड करू नका. कारण कधी कधी एखादी गोष्ट तुटली, फुटली, नासली, खराब झाली तर त्याच्या पाठीमागे त्याचा अर्थ असा असतो की आपल्यावरचं मोठं संकट टळलंय, हा त्याचा अर्थ असतो. म्हणून तुझं लक्षच नाही, तुला कळतच नाही, तू असंच केलं, तू तसंच केलं. बडबड करून आपल्याला मनस्ताप करून घेण्यापेक्षा जे झालं त्या गोष्टीला दुर्लक्ष करून एकच सांगायचं, बाळा आता चूक झाली, पुढच्या वेळेला असं होऊ देऊ नको, एवढंच करा. पण छोट्या छोट्या कारणावरनं घरात वाद करायचा नाही देगलूर. आणि शक्यतो सासून तर सुनबाईला या काळात बडबड करायचीच नाही. कारण आज काळ सासूचा नाही, आज कुणाचा काळ आहे? काय प्रामाणिक आहात तुम्ही? एका मिनिटात उत्तर दिलो. कुणाचा काळ आहे? सुनेचा आहे. खरंच आहे, माणसानं काळ ओळखून चालावं. आता 2026 मध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं, तिला टाकून बोलायचं, सुनबाईला रागानं पाहायचं, सुनबाईला बडबड करायची. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. याच्यातला एकही प्रयोग 2025 मध्ये सासूनं करायचा. कारण काळ सासूचा नाही, काळ सुनेचा आहे. पण
पण या बिचाऱ्या देगलूरमधल्या सगळ्या सासवा खूप समजदार आहेत. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय तुमचं आणि तुमच्या सुनेचं अजिबात भांडण नाही. इथली सासू सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला असेल दीदी हे तुम्हाला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला सून प्रसन्न आहे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे त्याचा. तर विनोद सोडा, महत्वाचं लक्षात घ्या. एकत्र कुटुंब जगतोय आपण, गृहस्थ जीवन जगतोय. छोटी मोठी गोष्ट तुटली फुटली, नाचली, खराब झाली तर बडबड करायची नाही, समजावून सांगायचं. कारण ती खराबच झाली, ती परत भेटणार आहे का आपल्याला? आणि ते झालं याचा अर्थ आपल्यावरचं काहीतरी संकट टळलेलं आहे. पण सगळी माणसं बडबड करायला लागली. कुणाला? खीर बनवणाऱ्याला. लक्ष कुठं होतं तुझं? अर्धा बिडूक पडला ना, कुठं लक्ष होतं तुझं? अरे सारी खीर खराब केली तू, लक्ष कुठं होतं तुझं? खूप बडबड करायला लागली, पण बडबड करून उपयोग नाही. शेवटी एक खड्डा खोदला आणि त्याच्या सगळी खीर टाकून दिली. आता ऐका, संत मंडळी गेली, सगळे गेले, लक्ष द्या बरं. पण त्या बेडूक जो मेला ना त्या खिरीमध्ये, त्या बेडकाकडनं परोपकार घडला. किती मोठं पुण्य त्याचं. त्याच्यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला. त्या बेडकाचं झालं पुण्य, आणि एवढं पुण्य झालं परोपकाराचं, एवढं पुण्य झालं की त्या पुण्याईच्या बळावरती तो बेडूक साक्षात नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून मुलगी म्हणून जन्माला आला. किती पुण्य त्याचं. नारायणाची मुलगी झाला. भगवान नारायण किती सुंदर आहे, त्यांच्यासारखं सुंदर कोणीच नाही. भगवान नारायण खूप सुंदर, खूप सुंदर. नारायण एवढे सुंदर, त्यांची मुलगी किती सुंदरी असेल. नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून तो बेडूक मुलगी म्हणून निर्माण झाला, प्रगट झाला. नारायण एवढे सुंदर, ती मुलगी किती सुंदर. ती मुलगी एवढी सुंदरी देगलूर, ती मुलगी एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, एवढी सुंदरी. तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव काय? मंदोदरी. मंदोदरी माता अप्रतिम सुंदर होती. आणि मंदोदरी माता महान पतिव्रता तर होतीच, पण देगलूर मातेचं वैशिष्ट्य आहे का? आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता, कारण ती देवाच्या मळापासून तयार झालेली होती. एका बेडकाला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. असं कोणतं पुण्य केलं देगलूर? कोणतं पुण्य केलं? त्या बेडकानं त्याच्या जीवनात परोपकार केलाय. दुसऱ्यांसाठी त्यानं प्राण दिला. म्हणून कान देऊन ऐका, परोपकारासारखं या जगाच्या पाठीवर दुसरं पुण्य नाही. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. परोपकारासारखं पुण्य नाही. म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो ना, बेडकासारखं आपल्याला जीव द्यायचं नाही, प्राण नाही द्यायचे, पण आपण आपल्या आजूबाजूला कोणी उपवासी आहे का त्याची काळजी घ्यायची. आपल्या प्रभागात कोणी एखादा गरजवंत आहे का बाबा, की जो उपवासी आहे, ज्याला अंगावर घालायला नीट कपडे नाहीत, आणि कुणीतरी एक चांगलं काम करताय, त्याला आपल्या मदतीची गरज आहे. तिथं आपल्या मदतीचे हात पोहोचले पाहिजेत. तिथं मदत पोहोचणं म्हणजे साक्षात विष्णूची सेवा आपल्याकडनं घडणं आहे, नारायणाची सेवा आपल्या हातनं घडणं आहे. तोष्णेवाल ताई आणि अजून दुसऱ्या कोणत्या ताई आहेत? सूर्यवंशी ताई. तुम्ही संस्थेला सेवा काय तुमची असेल, तुम्ही वेळ देताय ना, तर तुम्ही वैष्णवी वारकरी शिक्षण संस्थेची सेवा नाही, साक्षात विष्णूची सेवा करताय, नारायणाची सेवा आहे. जिथे गरज आहे तिथे आपल्या मदतीचे हात पोहोचणं, तिथे आपली मदत पोहोचणं, हे साक्षात पांडुरंग परमात्माची सेवा. आषाढी सोहळ्यात लोक खूप अन्नदान करतात, खूप अन्नदान करतात, मोठ्या मोठ्या पंक्ती घालतात, रोज जामून खाऊ घालतात लोक वारकऱ्यांना. काय भाव असतो त्यांचा? या पंढरीच्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे आपल्या विठ्ठलाची सेवा, हा भाव त्यांच्या अंतःकरणात असतो. मला तुम्हाला बोलायचं एवढंच आहे, नारायणाला परोपकार आवडतो
आणि हा परोपकार आपण आपल्या जीवनामध्ये केलाच पाहिजे. परमेश्वरानं आपल्याला शरीर दिलंय, 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक 2 कान. 2 हात 2 डोळे 2 पाय 2 कान 1 नाक म्हणजे काही माणूस नाही झाला. आपण माणूस आहोत हे तेव्हा सिद्ध होईल जेव्हा आपल्याकडनं काहीतरी सत्कर्म धर्माचं काम घडेल, परोपकार घडेल, तेव्हाच आपण माणूस आहोत हे सिद्ध होईल. प्रमाण आहेत, पुरावे आहेत, संतांची वाक्य आहेत. कुणाला म्हणतात माणूस? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. श्रीमंताच्या लग्नात कितीही तुम्ही भाजीची बकेट घेऊन पळालात आणि स्टारच्या कपड्यावर किती भाजीचे डाग लावून घेतले तर ते डाग धुवायला साबण सुद्धा देणार नाहीत. याचा अर्थ श्रीमंताच्या लग्नात जाऊ नका हा काही माझा उद्देश नाही. पण एखाद्या गरिबाच्या लग्नात फक्त चांगले कपडे घालून उभेच राहा. गरिबाचं लग्न होऊन जाईल व निर्विघ्नपणे पार पडून जाईल आणि तुम्हाला भरपूर पुण्य लागेल, भरपूर पुण्य लागेल. हे माणसाला शोधता आलं पाहिजे की आता आपल्याला कुठं चांगल्या काम करणाऱ्या लोकांना, कुठं आपल्याला नेमकी मदत करायची, कुठे आपल्याला सहकार्य करायचं आहे, कुठे आपल्याला सेवा करायची आहे हे कळालं पाहिजे, आपल्याला कळालं पाहिजे. श्रीमंतासोबत मैत्री ठेवू नका, त्यांच्यासोबत तुम्ही राहू नका असं अजिबात नाही. पण आपल्या जगण्यामध्ये सेवा, सहकार्य, परोपकार, दीनदुबळ्यांसाठी कुठेतरी आपला मदतीचा हात पोहोचला पाहिजे. आणि हा परोपकार लक्ष देऊन ऐका, भगवान पांडुरंग परमात्माला आवडणारा आहे, आवडणारा आहे. आणि मग या परोपकारामध्ये संतांचं जीवन गेलेलं आहे. संतांनी पूर्ण जीवन जगत कल्याणासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी वाहिलंय. संतांचा खूप मोठा उपकार आपल्यावरती आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संतांचा एक नाही कोटी कोटी उपकार आहे, अनंत उपकार आहेत. काय उपकार आहे ते आम्हाला जागवतात, जीवनामध्ये चांगली वाट दाखवतायत आणि परमेश्वराच्या चरणाकडे आम्हाला घेऊन जाण्याचं काम करतायत, परमार्थाशी आमचं जीवन जोडतायत. हा संतांचा खूप मोठा उपकार आहे. संत आम्हाला जागवतात, संत जागवतात. उठा जागे भारे आता स्वर्ग करा पंचदेवाचा. स्वामी देवा कबीरता जन्मदाता. उठा जागे वारे आता स्वर्ग करा
आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. संत जागवण्याचं काम करतात आपल्याला. मज निरंतर जागविती बाबांनो, आयुष्य जात आहे काळ जपत से महा स्वहिताचा घोर वहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. कोण सांगताय आपल्याला? संत सांगतात. बाबांनो जागे व्हा, परमार्थाला लागा, सत्य कर्म करा. भगवंतानं हात पाय कान नाक डोळे दिले, कशासाठी दिले? चांगलं काम करण्यासाठी दिले. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. संत मीराबाईंचा एक सुंदर रचना आहे, जलोटाजींनी गायलेली आहे, की त्याच्यामध्ये या इंद्रिय कशासाठी दिलेत परमेश्वरानं ते सांगितलंय. लक्ष देऊ नये. सारे ग पधणी धा प ग रे ग म ग रे ग, सारे ग प ग रे सानी रे सानी, पणी रे म प धा प म रे म ग रे, सारी ने धरे सा. हे आँखों किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है, बेकार मुख है, जो रहे व्यर्थ बातों में. मुखों है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. हे भजन खूप साऱ्या लोकांनी युट्यूबला ऐकलं असेल. या भजनाचा महात्म्य फार मोठं आहे. ज्यांना अंतःकरणातून आनंद वाटतोय त्यांनी टाळी वाजवून हे भजन करा. ज्यांना खूपच आनंद वाटतोय ते उठून उभा राहून नाचलात तरी चालतं. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. तो गली गली हरि गुण गाने लगे. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन. ऐसी लागी लगन, मेरा हो गई
नी सा 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 नी सा 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 नी सा रे नी सा सा नी सा रे नी सा सा नी सा गा सा सा नी सा रे नी सा सा नी सा रे नी सा गा नी सा रे नी सा रे मा मा गा पा पा दा दा पा नी नी सा नी रा पा रा रा नी विष दिया भानु अमृत पिया राणा ने विष दिया भानु अमृत पिया मीरा सागर में सरिता समाने लगी मीरा सागर में सरिता समाने लगी दुख लागो सहे दुख से घूम कहे मेरा गोविंद गोपाल गाने लगी वो तो गली गली हरि गुण गाने लगी ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन ऐसे लागे लगन मेरा हो गई मीरा हो गई मगन. भगवान परमात्मानं हात, पाय, कान, नाक, डोळे कशासाठी दिलेले आहेत आपल्याला? तर आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म, सत्कर्म करण्यासाठी दिलेले आहेत. संत सांगतात आपल्याला, बाबांनो सावध व्हा, जागे व्हा. संत आपल्याला मज निरंतर जागविती. संत जागवण्याचं काम करतात बरं. म्हणून जे संत आम्हाला जागवण्याचं काम करतात त्या संतांच्या बाबतीत काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आपल्याला जागवणारं पात्र कोणतंही असू द्या, ते जर आपल्याला जागवत असेल तर आपल्या नजरेमध्ये ते संत आहे. नवनाथ ग्रंथ तुम्ही सगळ्यांनी ऐकलाय, त्याचं पारायण पण करता तुम्ही. नवनाथ ग्रंथात असा एक प्रसंग आलेला आहे. गोपीचंद नावाचा राजा होता. त्या राजाची आई राणी मैनावती. मैनावतीचा पुत्र गोपीचंद राजा राज्यकारभार पाहतोय. राजा धर्मात्मा आहे, नीतीनं शास्त्रानं जगणारा आहे, आईची सेवा करणारा आहे. तो गोपीचंद नावाचा राजा धिप्पाड देहाचा, सुंदर देखणा आहे, बलदंड त्याचं शरीर आहे आणि प्रजेमध्ये त्याचा चांगला मान सन्मान आहे. लोकांची खूप चांगली सेवा करतोय. ऐका बरं. आणि एक दिवस गोपीचंद राजाची आई दुसऱ्या मजल्यावर गेली. थंडीचे दिवस होते, ऊन अंगाला लागावं म्हणून, उन्हाचा शेक मिळावा म्हणून उन्हात वर बसलेली. आणि वर माडीवरती मध्ये जो वाडा होता, राजवाडा, त्याच्या मध्यभागी वर्ण खालचं दिसावं अशी व्यवस्था होती. सूर्यप्रकाश येण्याची व्यवस्था. तिनं पाहिलंय वर्ण जिथे दिसतंय खालचं, तिथं राजा तिचा मुलगा स्नानाला बसलेला आहे. त्याचं बलदंड शरीर आहे, देखणा आहे, गोरा गोमटा आहे, रूपवान आहे. तिचा पुत्र तिनं पाहिलाय. काही दास्या गरम पाणी, उष्ण पाणी आणण्याचं काम करतायत, अत्तर आणण्याचं काम करतायत, उटणं आणण्याचं काम करतायत, सुगंधित तेल आणतायत राजाला स्नानासाठी. राजा स्नानाला बसलाय. चंदन पाट पर नहनिक बैठा राजा गोपी चंदारे. बसला स्नानाला राजा. आणि त्याच्या आईनं पाहिलंय तिच्या मुलाला, त्या राजाला. म्हणजे काय माझ्या लेकराचं शरीर आहे, काय माझं लेकरू देखणं आहे. याचे वडील सुद्धा एवढेच रूपवान आणि देखणे होते. पण काळाच्या जबड्यात गेले बरं. काळानं असा घाला केला की माझा पती परमेश्वराला घेऊन गेला. चांगले होते माझे पती, पण गुरु केले नाही जीवनात, अनुग्रह घेतला नाही, भजन केलं नाही, नामस्मरण केलं नाही, कुठे जीवनामध्ये सत्संग केला नाही. गेले ते बिचारे. माझं लेकरू सुद्धा यानंही याच्या जीवनामध्ये जर जागा झाला नाही ना, याला सत्कर्माचं महत्त्व कळालं नाही, परमार्थाचं महत्त्व कळालं नाही, तर माझं लेकरू सुद्धा काळाचं खाद्य बनेल. म्हणून आईला रडू आलं आणि आईच्या डोळ्यातले अश्रू वर्ण माडीवरनं राजाच्या अंगावर पडले. आपल्या अंगावरती गरम अश्रू कुणाचे पडले, पण गोपीचंदानं वरती पाहिलं तर आई रडते. गोपीचंद स्नान करायचं सोडून आईकडे गेला. आई, का रडतेस ग तू? आईनं सांगितलं, बाळा, तू जेवढा देखणा आहेस ना, तुझे वडील तेवढेच देखणे होते.
तुझ्या अंगात जशी ताकद आहे ना, बलदंड शरीर आहे ना, तसे तुझे वडील धिप्पाड होते. पण त्यांनी जीवनामध्ये नामस्मरण केलं नाही, सत्संग केला नाही, गुरु करून घेतले नाही. बाळा, काळाचं खाद्य बनले ते. बाळा, आज तुझा कितीही शरीर सुंदर देखणं, धिप्पाड असू दे, एक ना एक दिवस काळाचं खाद्य बनणार आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा साधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा, स्मरे त्या हरिहरा नित्य ध्यायी गाई गोविंदा. बाळा, हे तुझं शरीर काळाचं खाद्य बनल, जरा सावध हो. आई काय करू म्हणे, बाळा मी तुला जागा करते, तू गुरु करून घे, सद्गुरूला शरण जा. ह्या तुझ्या समाजसेवेसोबत तू परमार्थ कर, सत्कर्म कर. आपल्याला जागवणारे संत असतात, ज्यांचं अंतकरण संताचं बनलेलं आहे. शरीर म्हणजे संत नाही, अंतकरणानं संतत्व प्राप्त व्हावं, अंतकरण संताचं व्हावं. संत आपल्याला जागवण्याचं काम करतात. त्या माऊलीचं अंतकरण साधूचं संताचं बनलेलं होतं. आपल्या लेकराला उपदेश केला. संत आपल्याला हेच करतायत, मज निरंतर जागविती. बाबांनो, जागे व्हा. संतांचा प्रचंड मोठा आपल्यावरती उपकार आहेत, ते आपल्याला जागवण्याचं काम करतात. जे संत आम्हाला जागवतात त्यांना काय द्यावं आम्ही? काय द्यावे वावे उतराई, काय द्यावे त्याची 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 वावे सुंदर, खूप छान. टाळी वाजवत आपण महाराजांसाठी. फार सुंदर. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. लक्ष देऊन ऐका, देगलूर शेवटचा दृष्टांत आहे. आता संतांना आम्ही काय द्यावं म्हणजे संतांच्या उपकारातून आम्ही उतराई होणार. ठेविता हा पायी जीव थोडा. संत कृपेनं माणसाच्या जीवनात काया पालट होतो. संत कृपेनं, संतांची कृपा झाली तर माणसाला आपल्या जीवनात काहीही कमी पडत नाही. संतांच्या जवळ सर्व सुख नांदत असतात. त्यांची सेवा आपल्याला घडली, त्यांची कृपा आपल्यावरती झाली की माणसाची जीवनात उन्नती होते, भरभराटे होते. अशी संतांची कृपा. मग त्या संतांना आम्ही काय द्यावं की त्यांच्या ऋणातून आम्ही उतराई होणार. संतांच्या बाबतीत जीव जरी काढून ठेवला तरी तो कमीच आहे. एक उदाहरण लक्ष देऊन ऐक. एक धनपाल नावाचा व्यक्ती होता.
खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत, अख्ख्या देगलूरमध्ये दाखवायला नाही, खूप धनवान होता बरं. आणि तो जो धनपाल होता ना फार श्रीमंत, पण लग्नच करत नव्हता. का बरं? म्हणे मी देवधर्मातला धार्मिक माणूस आणि माझ्या प्रपंचात जर ही धर्मविरोधी पत्नी आली, मी जर पूजा करायला बसलो आणि तिनं जर भांड्यांची आदळापट चालू केली तर मला मंत्रच बोलता येणार नाही. प्रपंचात पत्नी अनुकूल असावी. प्रपंचामध्ये लक्षात घ्या, मुला मुलींची लग्न जुळवताना डिग्री जुळवणं जेवढं गरजेचं आणि महत्त्वाचं आहे, तेवढेच त्यांचे संस्कार जुळतात का नाही ते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. डिग्री जुळली आणि विचारच नाही जुळले तर घटस्फोटापर्यंत जातात. सुंदर जीवनाचे राखरांगोळी होते पहा, त्यांना त्यांच्या जीवनात पैसा कमी पडू नये म्हणून आपण डिग्र्या जुळवतो. पण दादा, जीवन पैशावर नाही, जीवन चांगल्या विचारावरती चालत असतं. चांगले विचार असतील ना, संस्कार चांगले असतील ना, तर झोपडी सुद्धा माणसं स्वर्ग उभा करतात. पण कोट्यावधीची इमारत आहे आणि संस्कारच नाही, रोज भांडणं खेळतात, जीवन नरक आहे अशा लोकांचं. म्हणून डिग्री जुळवणं जेवढं महत्त्वाचं आहे, संस्कार जुळतात का नाही ते त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तो म्हणत होता, अशी पत्नी मला मिळावी, मी जर पूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं, मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळावं, मी देवाला तिलक करू लागलो तर तिनं आरतीचं ताट तयार करावं, मी आरती गाऊ लागलो तर तिनं नैवेद्याचं ताट आणावं. अशी पत्नी पाहिजे मला. म्हणून ते बरेच दिवस लग्नच केलं नाही. 2 मित्र पळत आले, धनपाल धनपाल धनपाल. म्हणे काय? म्हणे अशी पोरगी आहे, तिचा सुद्धा संकल्प आहे, जो रोज 1000 वारकऱ्यांना जीव घालेल ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. धनपाल म्हटले, ही तर माझ्याहीपेक्षा 1.25 शेर आहे, आता हिच्यासोबत पत्रिका जुळते का नाही ते सुद्धा पाहायचं नाही, लग्न करायचं. लग्न झालं तिच्यासोबत. लग्नानंतर काही संस्कार, काही विधी, काही पूजापाठ असतात ते झाले. आणि धनपाल आपल्या पत्नीला म्हणता, सती तुला संत सेवेची आवड आहे, एवढा एकाच मुद्द्यावरती मी तुला माझी पत्नी बनवलंय. आता मी संतांना जेवायला बोलावतो, तू स्वयंपाकाची तयारी कर. बाई फार सुगरण होती. तिला सगळ्याच प्रकारचे भजे येत होते, पालक भजे, मेथी भजे, बटाटा भजे, दोडका भजे, भोपळा भजे, दगडी भजे. दगडी भजे आहेत का तुमच्याकडे? ते दगडी भजे 2 दगडांना ठेचून खावे लागतात. काही मावशा फार सुगरण असतात. त्यांचे भजे कुणी खायला जावं ज्यांच्या तोंडात एकही दात हजर नाही, त्यांना ते दगडी भजे खायला द्यावेत. पण ती बाई फार सुगरण. असला स्वयंपाक केला तिनं, असला स्वयंपाक केला. पाहुणे संत मंडळी जेवायला बसले. सगळे संत, वारकरी, देवब्राह्मण, गोरगरीब 1000 लोकांची पंगत जेवायला बसले. पोटभर खाऊ घातलं, आग्रह करून खाऊ घातलं, दक्षिणा देऊन वाटी लावलं. 1 दिवस नाही, रोज या जेवायला या. ती बिचारी माऊली स्वयंपाक करायची, धनपाल जीव घालायचे, लोक जीवन जायचे, पुन्हा दुसऱ्या दिवशी जेवायला यायचे. अशी वार्ता पसरली. 1000 म्हणता कधी 1100 लोक जेवायला यायचे, कधी 1500, कधी 2000. आणि आपली भारताची संस्कृती आहे, जेवायला जर एखादा पाहुणा आगाऊ आला तर त्याला म्हणत नाही 4चंच निमंत्रण होतं, 5वा उठ म्हणून असं म्हणत नाही. आपल्यात काय म्हणतात? खा बाबा, आमच्या घासातला घास खा, कोरांना तू पण खा. ही आपली पद्धत आहे, ही आपली संस्कृती आहे, हे आपल्या भारत देशाचं वळण आहे. मग कधी 1100, कधी 1500 लोक जेवायला यायचे. लोक पोटभर जेवायची. खूप कीर्ती पसरली धनपालजीची. पण जसं जसं अन्नदान वाढलं, कमवायचं काहीच नाही, फक्त खाऊच घालायचं. धनपालजीचं सगळं धन संपलं. धनपालजीच्या लक्षात आलं आपलं धन संपलंय आणि संतांना तर आपण जेवायला बोलावलंय. धनपालजीनं संतांना जीव घालण्यासाठी उसनवारी चालू केली. तांदूळ, गहू, मीठ, मिरची उसनं आणलं आणि उसनवारी आणून संतांना जीव घातलं. 6 महिने लोकांनी उसनं दिलं. देगलूर धनपालजीला 6 महिने उसनं दिलं. पण जेव्हा 6 महिन्यानंतर लोक मागायला लागली, धनपालजी तेवढे गहू द्या ना, तेवढ्या मिरच्या द्या ना, तेवढे तांदूळ द्या ना, तो तेलाचा डबा द्या ना धनपालजी तुम्हाला दिलेला. पण धनपालजीला वापस देता येईना. लोकांच्या लक्षात आलं आता धनपाल राहिले नाही. लोकांनी मदत करायची बंद केली. धनपालजीला प्रश्न पडला, आता लोक मदत करत नाहीत, संतांना कसं जीव घालायचं? संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं धान्याची चोरी चालू केली.
आणि तेवढंच चोरलं जेवढं संतांना खाऊ घालणं लागतं तेवढंच. संतांचं उरल्यावर 4 घास माझी पत्नी मी खाईल ही आशा त्यांनी ठेवली नाही. फक्त संत पोटभर खावे, बाकी भांडी आम्ही धुवून ठेवू. लोकांचं धान्य चोरायला चालू केलं. लोकांच्या लक्षात आलं रे कोणीतरी धान्य चोरतंय. लोकांनी धान्याची व्यवस्था लावली. आता धान्य चोरता येईना. धनपालजीला प्रश्न पडला, संतांना कसं जीव घालू, धान्य चोरता येईना. धनपालजीनं अशा लोकांच्या घरी चोरी चालू केली जे कधीच कथा कीर्तनाला येत नाहीत, पंढरच्या वारकऱ्यांना अन्नदान करत नाहीत, सप्ताहात पंगत घालत नाहीत, आषाढीला जात नाहीत, त्यांच्या घरी चोरी चालू केली. आणि हे कधीच कुणाला दान धर्म करत नाही, यांचं चोरायचं. त्यांच्या घरचं चोरलं, वारकऱ्यांना खाऊ घातलं, संतांना जीव घातलं. पण ती पण लोक सावध झाली. त्याही लोकांनी व्यवस्था लावली. आता धनपालजीच्या लक्षात आलं यांच्याही आपल्याला घरी चोरी करता येत नाही. संतांना जीव घालण्यासाठी देगलूर धनपालजीनं वाटमारी चालू केली. रस्ता अडवायचे, धन लुटायचे, संतांना जीव घालायचे. रस्ता अडवायचे, धन लुटायचे लोकांचं, संतांना जीव घालायचे. त्या वाटेचा एवढा बोबाटा झाला की त्या वाटेवरच कोणी येईना आता. घरात 2 दिवसापासून संत मुक्कामाला होते, त्यांना जीव घालायचं होतं. धनपालजीनं घर सोडलं. संतांना दुसऱ्या दिवशी जीव घालायला काहीच नाही आपल्याकडे. घर सोडलं, बायकोला सांगितलं उद्या काहीतरी घेऊन येतो, आणि गेले धनपालजी. वाटेवर बसले. पूर्ण दिवस त्यांचा गेला, पण कोणीच त्या वाटेवर वाट सरू नाही आला. धनपालजीचे डोळे अश्रूने डबडबले. देवा, माझ्या घरात वारकरी उपवासी आहेत रे बाबा, फक्त त्यांना मी खाऊ घालावं एवढीच व्यवस्था लाव. उद्या सगळ्यांना हात जोडून सांगल बरं मी, आता धनपाल नाही राहिला, माझ्याकडं कुणी जेवायला येऊ नका, सगळ्यांना सांगल बरं देवा. देवा, पण आज कुणाला तरी या वाटेवर पाठव की मी लुटल आणि संतांना जीव घालल. माझ्यासाठी नाही देवा, आत्तापर्यंत केलेली माझी भक्ती, आत्तापर्यंत मी केलेली सेवा देवा, या सेवेमध्ये तू आता मला मदतीला धावून ये. 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवसाचा सूर्य माथ्यावर आला. त्या सूर्यनारायणाकडे पाहून धनपाल म्हणतात, देवा, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. हे नारायणा, माझ्या दारातल्या वारकऱ्यांना खाऊ घालल मी, एवढी व्यवस्था लाव. आणि देवा, जर कोणी वाट सरू नाही आला अजून तासाभरात तर हा धनपाल गेला म्हणून समज. वाट पाहिली, जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली. दादा, कुणी वारकऱ्यांना खाऊ घालण्यासाठी स्वतःचा प्राण देईल का? पण धनपाल म्हटले रिकामं तोंड घेऊन वापस जायचं नाही. चिता पेटवली आणि त्या चितेला प्रदक्षिणा चालू झाली. 3 प्रदक्षिणेत कुणी आलं तर धनपाल जगला, नाही तर गेला. धनपालजीची पहिली प्रदक्षिणा चालू झाली आणि विश्वाच्या मालकानं विटेवरनं उडी मारली. रुक्मिणी मातेच्या शृंगारगृहात देव गेला. देवानं अलंकार अंगावरती घातले आणि भगवान निघाले. रुक्माई म्हणतात, कुठं चालले? रुक्माई, माझ्या भक्ताला भेटायला चाललोय. मला पण येऊ द्या ना देवा. रुक्माई, नको नको, काहीतरी गडबड करशील, तिकडे येऊ, तू नको येऊ. नाही नाही देवा, मला येऊ द्या. ठीक आहे रुक्माई, मग अंगावरती एवढं सोनं घाल ना की सोन्या नाण्यानं मढून घेतो स्वतःला. रुक्माईनं खूप अंगावर सोनं घातलं, म्हातारं रूप धारण केलं आणि म्हातारं रूप धारण करून शिडजे रूपात भगवान निघाले. काठी टेकवत आले. धनपालजीची 3री चक्कर झाली, उडीच मारणार, कानावर आवाज आला, छुम छुम. धनपालजीचे कान टावकारले, कोणीतरी आलंय म्हणे. आता मागे वळून पाहिलं तर एवढं सोनं अंगावरती. त्या सोन्याचाच एवढा उजेड पडला. सहस्र दीपे दीपकैची प्रकाशली प्रभा,
उजळल्या दस दिशा गगना आली से शोभा. लख प्रकाश पडला. धनपालजी पळत आले. शेठजी जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. शेठजीच्या रूपातले भगवान म्हणतात ते श्रीकृष्ण म्हणू नको, देवाचं माझं अजिबात जमत नाही. धनपाल मनात म्हटले चांगलं गिराईक सापडलंय, आता याला खूप लुटायचं. आता हे कृष्ण सुद्धा म्हणत नाही, आता हे लुटलं तरी काही हरकत नाही. ठीक आहे शेठजी, नका म्हणू श्रीकृष्ण, काय सेवा करू. अरे या जंगलात कोणीतरी धनपाल नावाचा डाकू आहे, त्याची नजर चुकवून तू आम्हाला पलीकडच्या जर गावात सोडलं तर तुला 5 सोन्याच्या मोहरा देईन. धनपाल म्हणतात शेठजी तो डाकू मला चांगला माहिती आहे, तुम्ही फक्त माझ्या मागे मागे चला. त्याची नजर चुकून मी तुम्हाला पलीकडच्या गावात बरोबर पोहोच करतो, तुम्ही या. विश्वाचा मालक आहे, त्याला ओळखू येत नाही का, पण देवाची लीला पहा. रुक्माई आणि घेतलं सोबत आणि निघाले. धनपाल किर्र जंगलात घेऊन गेला आणि जंगलात गेल्यानंतर धनपाल थांबला. शेठजी आता पुढे जायचं नाही का, म्हणे याच देहाला धनपाल म्हणतात. भगवान एवढे घाबरले, हातपाय थर 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 कापायला लागले, लट 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 पाय कापतायत. रुक्माई हसायला लागल्या. रुक्माई म्हणतात मोठे मोठे राक्षस समोर आले तेव्हा नाही घाबरले, पण काय घाबरायचं नाटक लावलं यांनी. देवानं कोपरा मारला. रुक्माई तू पण नाटक कर. दोघंही नाटक करतात घाबरण्याचं. धनपाल धनपाल आम्हाला मारू नको, तुला जे पाहिजे ते देतो. गळ्यातलं सोनं काय, हातातल्या बांगड्या काय, काय 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 सगळे अलंकार दिले. धनपाल आता आम्ही येऊ का, थांब. तुझ्या हातात छडी आहे, त्या छडीला सोन्याची घुंगर तुला कुणी बसवायला सांगितली होती, आण ती छडी घे. धनपाल आता येऊ का, थांब. तुझ्या पायाला जोडा आहे, त्या जोड्याला सोन्याचा आकडा आहे, तो जोडा काढून दे. धनपाल बिना चप्पल चालता येत नाही, थांब दे इकडे. दिलो काढून. धनपाल आता येऊ का, तुझ्या बोटामध्ये सोन्याची अंगठी आहे करंगुळीमध्ये, ती अंगठी काढून दे. धनपाल ती लहानपणीच फसलेली आहे, निघत नाही. धनपाल म्हटले तू एकदा जरी श्रीकृष्ण बोलला असता ना तर तुला सोडला असता मी, पण तू एकदा सुद्धा श्रीकृष्ण बोलला नाही, तुला ही अंगठी सोडणार नाही. या अंगठीमध्ये संतांचं कमीत कमी 2 दिवसाचं जेवण होईल. धनपालनं ओढली अंगठी, निघच ना, अंगठीच निघत नव्हती, फसलेलीच होती ती. धनपाल म्हटला हे बघ शेठजी, तुझे हात काही दान धर्म करत नाही, सत्कर्म करत नाही, अशी तुला या काय करंगोळीची काहीच गरज नाही. धनपालनं सुरी काढली आणि देवाची करंगोळीच कापणार, सुरीच लावणार. तेवढ्यात भगवान प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. भगवान प्रगट झाले. धनपालच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. अश्रूनं डोळे डबडबले. देवा चुकलो मी, माफ करा मला, वाटमारी केली मी देवान, तुम्हालाच लुटलं आज, माफ करा. भगवान म्हणतात धनपाल लुटलं तू लोकांना पण बंगले नाही बांधले. लुटलं तू लोकांना, लोकांची लूट केलीस तू धनपाल, पण इमारती नाही उभ्या केल्या, जमीन जुमला नाही घेतला, दागदागिने नाही संग्रहित केले. अरे लोकांना लुटून तो संतांना जीव घालण्याचं काम, संत सेवा करण्याचं काम केलंस. उरलेला घास तुला खायला मिळेल एवढी सुद्धा आशा तू ठेवली नाहीस धनपाल. तुझ्यासारखा भक्त नाही. अरे जी लोक कधीच कथा कीर्तनाला येत नाही त्यांच्याही घरचं चोरून त्यांच्या खात्यात पुण्य जमा केलंस तू. तुझ्यासारखा भक्त नाही. धनपालवर भरभरून कृपा केली. धनपालच्या पत्नीला दर्शन दिलं. भगवंतानं सांगितलं धनपाल तू म्हणतोयस की तुला हे मिळालेलं धन आता 10 वर्ष संत सेवेत पुरेल, पण मी सांगतो धनपाल जे धन मी तुला दिलेलं आहे ना ते धन तुझा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत तू संताची सेवा करशील त्या धनातून. सत्कर्मात धर्माच्या कामात जी लोक स्वतःच्या तिजोरीतलं धन खर्च करतात त्यांच्या तिजोरीतलं धन कधीही संपत नसतं. धर्माच्या कामात आपण पुढे पाहिजे. आता माझं बोलणं कान देऊन ऐका. धनपालनं संतांची सेवा केली, मग ते संत खूप अधिकारी आहेत का, निष्ठावन म्हणजे तयारीचे आहेत का, हे काहीच पाहिलं नाही. फक्त संतांची सेवा केली. त्यांच्या कपाळावरचा गंध आणि गळ्यातली माळ पाहून त्यांची सेवा केली, तर त्या सेवेचा परिणाम विश्वाचा मालक धनपालला दर्शन द्यायला आला, त्याला धनधान्य देण्यासाठी आला. जर संताचा अधिकार माहिती नाही, माहिती नसताना एवढं संत कृपेचं महिमान आहे, त्यांच्या सेवेचं महिमान, मग जे अधिकारी संत आहेत त्यांची सेवा जर आपल्याकडनं घडली
तर आपल्याला किती मोठा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि खऱ्या संताचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं म्हणजे आपलं जीवन तरण तारण होणं. जे संत आपल्याला दिशा दाखवतात, आपलं कोटी कल्याण करतात आणि देवापर्यंत आपल्याला घेऊन जातात, देव आपल्याला जोडून देतात, त्या संतांच्या उपकारातून आपण कसं उतराई व्हायचं. काय द्यावे त्यासी उभावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संत सेवेनं धनपालला देवाचं दर्शन झालं. सांगा आता धनपालनं काय दिल्यानंतर तो उपकारातून उतराई होईल. ठेविता हा पायी जीव थोडा. संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण आहे. देगलूर तुमच्या आमच्या सहज बोलण्यातून एखाद्याच्या घरात पेटतंय आणि संतांच्या सहज बोलण्यातून जगाचं कल्याण होतंय. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धीनो वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळित विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. खाली बसा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. खाली बसा, खाली बसा, कोणी उठू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा खूप आनंद वाटला, समाधान वाटलं.
वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था, संदीप महाराज पांचाळ आणि सुनील महाराज पांचाळ या दोन भावंडांनी खूप चांगलं काम हाती धरलेलं आहे. त्यांच्या या कार्याला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद असणं फार गरजेचं आहे. पंचकृषीचं या परिसराचं, प्रभागाचं प्रेम, गावात कुठे कीर्तन असेल काय असेल तर आता टाळकऱ्यांची काही कमी नाही. संदीप महाराजांना फोन केला की तुम्हाला टाळकरी, गायक, वादक सगळे उपलब्ध होतील. ही एक चांगली व्यवस्था, चांगली सुविधा या संस्थेच्या माध्यमातून इथे झालेली आहे. आणि तुम्हालाही असं सांगायचं की आता संक्रांतीचा सण आहे. हळदी कुंकवाला 5-50 मावश्या, महिला आपण तर बोलावतोच आपल्या मैत्रिणी. मग प्लास्टिकचे डब्बे काय काय न उगं छोटे मोठे. कुणाच्याही घरात आता भांड्याकुंड्यांची काही कमी नाही. ताटं, वाट्या, प्लेटं, तांब्या आपल्या घरात आपलेही असतात, शेजारणीचे पण असतात. घरात काही आपल्या भांड्याकुंड्यांची कमी नसते. मग कुणाचं काहीतरी आपण आणावं असा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा तुम्ही हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिला एक जे काही तुम्ही महिलांना वाण देणार आहात किंवा काही तुम्हाला भेटवस्तू द्यायची, त्याच्याऐवजी आपण संस्थेसाठी जर काही केलं तर हा चांगला उपक्रम असेल. त्याच्यातून एक चांगलं कार्य घडेल. वाढदिवस आपण घरी साजरा करतो, काहीतरी उगीचच व्यर्थ खर्च करण्याची आपल्याला सवय असते. पण आपल्या लेकराला खरंच आशीर्वाद प्राप्त व्हावा याच्यासाठी या संस्थेत जर येऊन जर आपण वाढदिवस साजरा केला तर याच्या मुखल्याच्या गालावरचं हसू, त्यांना खाऊ घातल्यानंतर जो आपल्याला समाधान आणि पुण्यफल प्राप्त होईल ना, ते कुठेच नाही मिळणार. मग वाढदिवससुद्धा अशा पद्धतीने आपण साजरा करू शकतो. या संस्थेची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची, यांना सहकार्य करायचं आहे, लक्ष द्यायचं आहे. सहकार्य म्हणजे तुम्हाला कोणी पैसे द्या असं म्हणणार नाही, पण तुमच्या सगळ्यांचं माया, प्रेम, लक्ष या संस्थेवरती असणं गरजेचं आहे वेळोवेळी. आणि जशी जशी संस्था मोठी होईल ना तसं देगलूरचं पण नाव मोठं होणार. नाव तर तसं देगलूरचं मोठं आहेच आहे, पण आपल्या गावात, आपल्या शहरात धर्माचं काम असेल, कुठे कीर्तन असेल, कथा असेल, सप्ताह असेल, तर या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आपल्या इथल्या परमार्थासाठी खूप मोठं असं योगदान घडणार आहे. म्हणून सुनील महाराज आणि संदीप महाराज या दोन्ही भावंडांना माझ्या खूप शुभेच्छा. आणि माझ्या वाणीला मी इथंच विराम देणार आहे. खूप वेळ झाला आहे, तुम्ही जवळजवळ 6 वाजल्यापासून बसून आहात. त्याच्यामुळे आता तुमची परीक्षा पाहणं योग्य नाही आहे. कधी बीड जिल्ह्यात आलात तर गेवराई तालुक्यात चकलंबा नावाचं माझं गाव आहे. त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे सद्गुरू कल्याण स्वामी महाराजांचं. महाराजांची संजीवनी समाधी आहे. महाराजांची सेवा परंपरेनं आम्ही करतो. परमार्थात 9-10 पिढ्या झाल्या आमची अशी परंपरा आहे. 10वी-11वी पिढी आहे महाराजांच्या सेवेमध्ये. आणि आत्ता काही दिवसापूर्वी 25 नोव्हेंबरला भव्य कलशारोहण सोहळा चकलंबा या गावी संपन्न झाला. महाराष्ट्रभरातले अधिकारी, कीर्तनकार मंडळी, गायक, गुणीजन मंडळी सगळे आलेले होते. त्या संस्थांच्या अंतर्गत मागच्या 16-17 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था मी चालू केली. त्या संस्थेमध्ये एका मुलीपासून चालू केलेली संस्था आज 300हून अधिक मुली तिथे कथा कीर्तनाचा अभ्यास करतात. खूप साऱ्या मुली कीर्तनकार बनल्या, खूप साऱ्या मुली कथाकार बनल्या, गायक, वादक, मृदंग वादक खूप तयार मुली आहेत. महाराष्ट्रात असा एकही जिल्हा राहिला नाही की तिथली मुलगी आपल्याकडे शिकायला नाही. तुमच्या या प्रभागातल्या भरपूर मुली माझ्याकडे शिकायला आहेत. देगलूर, नांदेड, इकडे भालकी, बिदर, कर्नाटकातल्या काही मुली आहेत, तेलंगणातल्या आहेत, आंध्रातल्या आहेत, गुजरात, मध्य प्रदेश, ज्यांना मराठी जमतं अशा परप्रांतातल्या सुद्धा मुली आहेत. महाराष्ट्रात तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा सगळ्या भागातली लेकरं आहेत. आणि खूप गुणवान मुली. यूट्यूबला त्या मुलींची कथा कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतात. तर कल्याण स्वामी संस्थान त्या भागात कधी आलात पैठणच्या भागामध्ये तर तुम्हाला कधीतरी संस्थांवरती या. खूप चांगलं संस्थान आहे, खूप चांगली सेवा आहे. देवस्थानचं बांधकाम तुमच्यासारख्या भाविकांच्या सहकार्यातून आहे. राजकीय, शासकीय मदतीपासून ते दूर आहे, पण लोकांच्या माध्यमातून त्या संस्थांचं चांगलं बांधकाम चालू आहे. त्या संस्थांसाठी तुम्हाला वाटलं कुणाला दाई आम्हाला सहकार्य करायचं आहे, करू शकतात तुम्ही. कारण बरीच लोक मला यूट्यूबला फॉलो करतात. बऱ्यापैकी कोणी टी व्हीला पाहतं, कोणी यूट्यूबला पाहतं. आम्ही जे काम करत आहोत त्या कामाबद्दल बहुतांश लोकांना माहिती आहे. पण आज मी कीर्तनाला इथं आलेली या संस्थेच्या, म्हणून पुन्हा माझं एकच आवाहन तुम्हाला असेल, एकच सांगणं असेल, वैष्णवी वारकरी शिक्षण संस्था या संस्थेवरती तुमच्या सगळ्यांचं माया, प्रेम, सहकार्य. ग्रामीण भागातून शेतात जर तुम्हाला देवानं 10 पोते धान्य दिलं असेल तर एक 20-25 किलो गहू, ज्वारी काही तुमच्या शेतामध्ये जे पिकतं आहे त्या संस्थेवर आणून टाकायला काही हरकत नाही. सत्कर्माच्या कामात दिल्यानं कुणालाही काही कमी पडणार नाही. पण या धर्माच्या कामात जी आपण मदत केली त्याची नोंद परमेश्वर मात्र नक्कीच घेईल. त्याचं पुण्य तुमच्या पदरी प्राप्त होईल, तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद प्राप्त होईल. एवढंच या व्यासपीठावर सांगेल. जे काही बोलणार आहे किंवा बोललेले आहे त्यातला एकही शब्द व्यर्थ वाया जाणार नाही. या गोष्टीची सगळ्यांनी काळजी घ्या. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला मी विराम देते.
आणि सगळ्यांनी खूप चांगलं राहा, आरोग्य चांगलं ठेवा, स्वच्छता राहू द्या, व्यायाम करा, झाडं लावा, निसर्गाचं संगोपन करा आणि संप्रदायाला सांभाळा. एवढी सगळ्यांना विनंती. माऊलींचं भजन. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.